चालू करायचं. हो हो, चालू करू. सत्तर. मी माझ्या गुरूंना वंदन करून अध्याय 2, 70, 71, 72 या श्लोकांचे विवेचन सुरू करते. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मला वाटतं गेल्या आपण 1 महिन्यापासून अध्याय 2चा अध्ययन करीत आहे. आज आपले शेवटचे 3 श्लोक आहेत, त्याचं विवेचन आपण आता करणार आहे. भरपूर याच्यामध्ये सगळे विषय आलेले आहे. ज्ञाना संबंधित जे जे आहे ते सगळं भगवंतांनी अर्जुनाला खूपदा तेच ते समजावून सांगितले आहे की तू तुझी बुद्धीचा विचार कर आणि आता कसा निर्णय घ्यायचा युद्धासाठी त्यांनी खूप पद्धतीने सांगितलेलं आहे. श्लोक 70. आपूर्यमाण मचल प्रतिष्ठम समुद्रमाप प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायं प्रविशन्ति सर्वे सशांतिमवाप्नोति न कामकामी. आता त्यांनी अपूर्य म्हणजे पाण्याविषयी सांगितलं की पाण्याचं उदाहरण घेऊन की आपण कसे आहोत ते. पावसाळ्यात आपूर्यमान या श्लोकाचं, पावसाळ्यात ओढे आणि नद्यांचे पाणी भरपूर वाढते आणि पुष्कळ नद्यांना खूप मोठा पूर येतो. परंतु जेव्हा ते पाणी चारी बाजूंनी जलाने परिपूर्ण असलेल्या समुद्राला येऊन मिळते तेव्हा समुद्राची पातळी मुळीच वाढत नाही, तर समुद्र आपल्या मर्यादेतच राहतो. म्हणजे आजूबाजूनी खूप पाणी आलं तरी पण जो समुद्र आहे त्याच्यामध्ये फरक पडत नाही, त्याची पाण्याची पातळी वाढत नाही. तेव्हा समुद्राची पातळी मुळीच वाढत नाही, तर समुद्र आपल्या मर्यादेतच राहतो. आणि जेव्हा उन्हाळ्यात ओढे आणि नद्यांचे पाणी फारच कमी होते तेव्हा समुद्राची पातळी काहीही कमी होत नाही. म्हणजे समुद्राला पाणी आलं किंवा नाही आलं उन्हाळ्यात तरीही समुद्राच्या पातळीत काहीही फरक होत नाही. तात्पर्य असं आहे, ओढे नदीचे पाणी अधिक आल्याने किंवा कमी झाल्याने अथवा मुळीच न आल्याने, तसेच वडवानळ म्हणजे पाण्यात उत्पन्न होणारा अग्नी आणि सूर्याच्या किरणाने पाण्याचे शोषण होण्याने समुद्रात काहीही फरक पडत नाही. म्हणजे खूप ऊन असतं, उन्हामध्ये पाण्याची वाफ होते, त्याच्यातलं समुद्रातलं पाणी कमी होतं, पण ती जी वाफही होते तो जो समुद्रातलं पाणी कमी होतं त्याचा सुद्धा त्याच्यानी समुद्रातील पाण्यावर फरक पडत नाही. त्याला ओढा नदीच्या पाण्याची अपेक्षा राहत नाही. तो जसाच्या तसा नित्य आणि परिपूर्ण असतो आणि आपल्या मर्यादेचे कधीही उल्लंघन करीत नाही. तद्वत कामा, तसेच संसारातील संपूर्ण भोग त्या परमात्म तत्व जाणणाऱ्या संयमी मनुष्याला प्राप्त होतात. जे भोग भोगायचे आहे ते त्या मनुष्याला प्राप्त होतात किंवा त्याच्यासमोर उभे राहतात की आता आपण कसं वागायचंय. परंतु ते त्याच्या म्हणविल्या जाणाऱ्या शरीरात आणि अंतःकरणात सुखदुःख रूप विकार उत्पन्न करू शकत नाही. म्हणजे भोग आहेत ते त्याच्या समोर उभे आहेत, पण ते शरीरात आणि अंतःकरणात सुख दुःख रूप विकार उत्पन्न करत नाही. म्हणून तो परम शांतीला प्राप्त होतो. ज्याला शांती मिळालेली आहे त्याला सुख दुःखांचा विचार त्याच्या शरीरात अंतःकरणात होत नाही. त्याची जी शांती असते ती परमात्मा तत्वामुळे असते, भोग पदार्थामुळे नव्हे. येथे समुद्र आणि नद्यांचा पाण्याचा जो दृष्टांत दिला गेला तो स्थितप्रज्ञ मनुष्याच्या बाबतीत पूर्णपणे जुळत नाही. म्हणजे एवढं झाल्यावर ते म्हणतात की स्थितप्रज्ञ जसा शांत आहे, पण समुद्रातील पाणी आणि शांत मनुष्य याच्यात साम्य नाही स्थितप्रज्ञाच्या शांतीला साठी. कारण समुद्र आणि नदीच्या पाण्यात सजातीयता आहे, अर्थात जे पाणी समुद्रात आहे त्याच जातीचे पाणी नदीद्वारा येते आणि नदीद्वारा जे पाणी येते त्याच जातीचे समुद्रात पाणी आहे. दोन्ही पाणी आहे ते एकच आहे. परंतु स्थितप्रज्ञ आणि संसारिक भोग पदार्थात इतका फरक आहे की हे समजून सांगण्यासाठी रात्र व दिवस, आकाश व पाताळ हा दृष्टांत देखील अपुरा पडतो. म्हणजे स्थितप्रज्ञ माणूस आणि संसारिक भोग यामध्ये इतका फरक आहे की त्याच्यासाठी रात्र दिवस आकाश पाताळ याची आपण उदाहरणं दिली तरी पण ती पूर्ण होऊ शकत नाही. कारण स्थितप्रज्ञ मनुष्य ज्या तत्वात सिद्ध असतो ते तत्व चेतन आहे. म्हणजे स्थितप्रज्ञ आपण काल पाहिलंच, कसा चालतो बोलतो पाहतो, त्याचं एक तत्व असतं, त्या तत्वामध्ये तो स्थित असतो. ते तत्व ते आहे ते चेतन आहे, म्हणजे जीव आहे, त्याच्यात नित्य आहे, सत्य आहे, असीम आहे, अमर्यादित आहे.
अनंत आहे, म्हणजे खूप दिवस चालणार आहे. आणि सांसारिक भोग पदार्थ मात्र जड, अनित्य, असत, सीमित आणि अंत अंत असणारे आहेत. दुसरा फरक असा की समुद्रात तर नदीचे पाणी जाते, पण स्थितप्रज्ञ ज्या तत्वात स्थित असतो त्या ठिकाणी हे सांसारिक भोग पदार्थ पोहोचतच नाहीत, तर केवळ त्याचे म्हणविल्या जाणाऱ्या शरीर अंतःकरणापर्यंतच पोहोचतात. त्याचे भोग आहे ते पोहोचत नाही. म्हणून समुद्राचा दृष्टांत केवळ त्याच्या म्हणविल्या जाणाऱ्या शरीर आणि अंतःकरणाच्या स्थितीला दाखवण्यासाठी दिला गेला आहे. हे फक्त दाखवतात आहे, म्हणून त्यांनी काही उदाहरण दिलेलं आहे. त्याच्या वास्तविक स्वरूपाला दाखवण्यासाठी कोणताही दृष्टांत नाही. म्हणजे स्थितप्रज्ञाची जी तत्व आहे त्या तत्वाचं स्वरूप दाखवण्यासाठी कुठलाही दृष्टांत येथे अस्तित्वात नाही. न कामकामी, ज्यांच्या मनात भोग पदार्थाची कामना आहे, जे पदार्थालाच महत्व देतात, ज्यांची दृष्टी पदार्थाकडेच असते, त्यांना सांसारिक भोग कितीही मिळाले तरीही त्यांची तृप्ती होऊ शकत नाही. हे अगदी सोपं आहे. म्हणजे आपल्याला खूप वस्तू घ्यायची आहे, खूप खायचं आहे, खूप एन्जॉय करायचं आहे, आणि हे कितीही मिळालं तरी आपलं मन समाधानी राहत नाही, कारण की तरी आपली तृप्ती होत नाही. त्यांची कामना, दाह, संताप नाहीसा होऊ शकत नाही. आणि असे ह्या गुणांमुळे जर आपल्याला हे दोष आहेत की कामना, दाह, संताप, तर त्यांना शांती कशी मिळेल? कारण चेतन स्वरूपाची तृप्ती जड पदार्थापासून होऊ शकत नाही. परिशिष्ट भावमध्ये आहे, आपल्या कामनेमुळेच हा संसार जड दिसतो. वास्तविक तर हा चिन्मय परमात्माच आहे. वासुदेव सर्वम सदसच्चा हमर्जुन. जेव्हा मनुष्य कामनारहित होतो तेव्हा त्याच्यावर सर्व वस्तू प्रसन्न होतात. कामनारहित झाला, तो शांत राहिला, तर त्याला सर्व वस्तू प्रसन्न होतात. वस्तू प्रसन्न झाल्याची ओळख ही आहे की त्या निष्काम पुरुषाजवळ आवश्यक वस्तू आपोआप येऊ लागतात. म्हणजे त्या माणसाला आधीच गरज कमी आहे, पण जे काही हवं आहे त्या वस्तू त्याच्याजवळ आपोआप येतात. त्याच्याजवळ येऊन सफल होण्यासाठी वस्तू आतुर राहतात. म्हणजे त्या वस्तूंना वाटतं की आपण या स्थितप्रज्ञ शांत माणसाजवळ आपण जायला हवे. परंतु कामना न राहिल्यामुळे वस्तू प्राप्त झाल्या असत्या किंवा नाही झाल्या तरी त्याच्या अंतःकरणात कोणताही विकार, हर्ष, आनंद, दुःख, वियोग हे उत्पन्न होत नाही. त्याच्या दृष्टीत वस्तूंचे कोणते मूल्य नसतेच. म्हणजे त्याला कशाच महत्व नाही आहे, येऊ द्या वस्तू किंवा जाऊ द्या. या उलट कामना असणाऱ्या मनुष्याला वस्तू प्राप्त होवोत अथवा न होवोत, त्याच्या अंतःकरणामध्ये सर्व काळ अशांती कायम राहते. ज्याला वस्तू हव्या आहेत, जो कामनापूर्ण माणूस आहे, त्याला वस्तू आली काय आणि गेली काय याची त्याला अशांती असते. म्हणजे कितीही दिलं, जास्त दिलं आणि त्याच्यातून कमी झालं तरीही तो नेहमी अशांत असतो. आता स्थितप्रज्ञ कसा चालतो या प्रश्नाचं उत्तर याच्यात उपसंहार मध्ये दिलाय. विहाय कामान्य सर्वान पुमांश्चरति निस्पृह निर्ममो निरहंकारस सशांती मधी गच्छती. अप्राप्य वस्तूच्या इच्छेचे नाव कामना आहे. काल आपण अगदी सविस्तर याचा अभ्यास केलाय. स्थितप्रज्ञ महापुरुष संपूर्ण कामनांचा त्याग करतो. कामनांचा त्याग झाल्यावरही उदरनिर्वाहासाठी देश, काल, वस्तू, व्यक्ती, पदार्थ इत्यादींची जी आवश्यकता भासते त्याचे नाव स्पृहा आहे. स्थितप्रज्ञ पुरुष अशा स्पृहेचाही त्याग करतो. म्हणजे ती जी इच्छा होते त्या इच्छेचा सुद्धा स्थितप्रज्ञ त्याग करतो. म्हणजे त्याच्या मनात तो इच्छेला प्रवेश करू देत नाही. कारण ज्याच्यासाठी शरीर मिळाले होते आणि ज्याची आवश्यकता होती त्या तत्वाची प्राप्ती झाली, ती आवश्यकता पूर्ण झाली. आता शरीर राहो अथवा न राहो, शरीर निर्वाहो होवो किंवा न होवो, याविषयी हा स्थितप्रज्ञ मुळीच पर्वा करीत नाही. हेच त्याचे निस्पृह होणे आहे. म्हणजे कशामध्येही इच्छा ठेवायची नाही. निस्पृह म्हणजे सर्वांपासून दूर राहायचं, सर्वांना जवळ करायचं नाही. निस्पृह होण्याचा असा अर्थ नाही की तो निर्वाहाच्या वस्तूचे सेवन करीत नाही. निर्वाह म्हणजे ज्याची गरज आहे अशा वस्तू तो सेवन करीत नाही असे नाही आहे. तो सर्वांचे सेवन करतो. पण कसे करतो? तो निर्वाहाच्या वस्तूंचे सेवनही करतो. कुपथ्याकडेही लक्ष ठेवतो. अर्थात साधना अवस्थेत
पूर्वी शरीर इत्यादींशी जसा व्यवहार करीत होता तसाच व्यवहार तो आताही करतो. म्हणजे शरीराकडे दुर्लक्ष करतो, राहण्याकडे दुर्लक्ष करतो असं करत नाही. परंतु शरीर उत्तम रीतीने टिकून राहावे, निर्वाहाचे पदार्थ मिळत राहिले तर बरे होईल, अशा प्रकारची चिंता त्यांच्या अंतःकरणात नसते. म्हणजे त्याला खाणं पिणं वगैरे जे जे शरीरासाठी आवश्यक आहे ते सगळं तो करतो, पण त्याची इच्छा तो बाळगत नाही. जे काही समोर कोणी खायला देईल तो ते खातो आणि समाधानी राहतो. आता याच अर्थाचे आपण सगळे जे आतापर्यंत 70 श्लोक घेतले त्याच्यामध्ये पूर्ण माहिती आलेली आहे. याचे तात्पर्य असे की कर्मयोगात संपूर्ण कामनांचा त्याग झाल्याशिवाय कोणीही स्थितप्रज्ञ होऊ शकत नाही. कारण कामनेनेच तर संसाराशी संबंध जोडलेला असतो. कामनांचा संपूर्णपणे त्याग झाला संसाराशी संबंध राहू शकत नाही. निर्ममः स्थितप्रज्ञ महापुरुष ममतेचा संपूर्णपणे त्याग करतो. म्हणजे तो ममता ठेवत नाही. मनुष्य ज्या वस्तूंना आपली समजतो त्या वास्तविक आपल्या नाहीत, तर संसारापासून मिळालेल्या आहेत. मिळालेल्या वस्तूंना आपली समजणे चूक आहे. ज्या वस्तू मिळालेल्या आहेत ती आपलीच आहे हे समजणे चूक आहे. हा भ्रम नष्ट झाल्यास स्थितप्रज्ञ वस्तू, व्यक्ती, पदार्थ, शरीर आणि इंद्रिये इत्यादींविषयी ममता रहित होतो. म्हणजे त्याला एकदा कळलं की या वस्तू आपल्या नाही आहे, या संसारापासून मिळालेल्या आहेत, तर हा जो त्याचा भ्रम असतो वस्तू, व्यक्ती, पदार्थांपासून जे मिळतं ते सगळं ममता रहित तो समजतो. निरहंकार हे शरीर मीच आहे अशा प्रकारे शरीराशी तादात्म्य मानणे अहंकार आहे. हे शरीर मीच आहे म्हणजे मीच आहे आणि तो शरीराशी तादात्म्य पावतो की मीच आहे म्हणून, आणि हा त्याचा अहंकार जागृत होतो. स्थितप्रज्ञात हा अहंकार नसतो. शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी इत्यादी सर्व ज्या एका प्रकाशात दृगोच्चर होतात आणि मी पण आहे त्याच प्रकाशात दृगोच्चर होतो. म्हणून प्रकाशाच्या दृष्टीने शरीर, मन, बुद्धी, इंद्रिये, अहंता हे सर्व दृश्य आहेत, दिसत असतात. द्रष्टा दृश्याहून वेगळा असतो असा नियम आहे. असा अनुभव झाल्यास स्थितप्रज्ञ निरहंकारी होतो, त्याला अहंकार नसतो. स शांती मधी गच्छती स्थितप्रज्ञ शांतीला प्राप्त होतो. कामना, स्पृहा, ममता आणि अहंता रहित झाल्यास शांती प्राप्त होते. असे नाही तर शांती तर मनुष्य मात्रात स्वतः सिद्ध आहे. म्हणजे जशा बाकीचे दुर्गुण आहेत आपल्यामध्ये गुण आहे, तसं शांती हा गुण सुद्धा आपल्यामध्ये समाविष्ट आहे. केवळ उत्पन्न आणि नष्ट होणाऱ्या पदार्थापासून सुख भोगण्याची कामना करण्याने, त्यांच्याशी ममतेचा संबंध ठेवल्याने अशांती होते. कामना करण्याने ममतेचा संबंध येतो, ममतेचा संबंध ठेवल्याने अशांती होते. जेव्हा संसाराची कामना, स्पृहा, ममता आणि अहंता संपूर्णपणे नष्ट होते तेव्हा स्वतः सिद्ध शांतीचा अनुभव येतो. जेव्हा या सगळे दुर्गुण दूर ठेवले जातील तेव्हा शांती काय आहे हे समजून येईल. या श्लोकात कामना, स्पृहा, ममता, अहंता या चारींमध्ये अहंताच मुख्य आहे. अहंकार असेल तर हे जे दुर्गुण आहे कामना, स्पृहा हे सगळे त्यांच्या बरोबर एकावर एक फ्री सारखे अहंकारामध्ये हे चारी पण आपल्याला फुकट येतात. यांच्यासाठी कष्ट करण्याची गरज नाहीये. कारण एका अहंतेच्या त्यागामध्ये सर्वांचा त्याग अंतर्भूत होतो. म्हणजे जर अहंकाराचाच त्याग केला, अहंकार सोडला, तर कामना, स्पृहा, ममता आणि अहंता या चारी सुद्धा आपोआप आपल्यामधून नष्ट होतील. अर्थात जर मीचपणा राहिला नाही तर मग माझे पण कसे राहील? म्हणजे मी केलं नाही राहिलं तर माझं पुस्तक, माझं मी आणि माझं ज्या आपल्या भोवती जे सतत फिरत असतं तर हे कसे राहील? आणि कामना तरी कोण राहील? जर मी आणि माझे नाही आहे तर कामना कोण करेल आणि कशासाठी करेल? जर निरहंकार म्हणण्यानेच कामना इत्यादींचा त्याग त्यांच्या अंतर्गतच येतो, तर मग कामना इत्यादींच्या त्यागाविषयी वर्णन का केले आहे? म्हणजे निरहंकार म्हटलं आहे की त्याला अहंकार नाही आहे, तो निरहंकारी आहे आणि त्याचा त्याग त्याच्या अंतर्गत येतो आहे. आणि कामना आणि त्याग याविषयी का वर्णन केले आहे? याचे उत्तर असे की कामना, स्पृहा, ममता आणि अहंता या चारी कामना स्थूल आहे. म्हणजे मुख्य कोण आहे तर कामना आहे. कामनेपेक्षा सूक्ष्म स्पृहा आहे, म्हणजे ती बारीक आहे, आणि स्पृहापेक्षा सूक्ष्म ममता आहे, त्याच्या पण पेक्षा ती कमी आहे, आणि ममतेपेक्षा सूक्ष्म अहंता आहे. म्हणून साधकाने अगोदर कामना, स्पृहा आणि ममता यांचा त्याग करावा,
म्हणजे अहंतेचा त्याग करणे त्याच्यासाठी सुगम होईल. आपण एकदम आपला अहंकार आहे तो एकदम कमी करू शकत नाही किंवा बदलू शकत नाही. म्हणून त्यासाठी आपण आपल्या स्वभावामध्ये कामना आधी कमी करावी, मग स्पृहा कमी करावी, त्याच्यानंतर सूक्ष्म ममता आहे ती सुद्धा कमी करावी. हे 3 जर कमी केले तर त्याग आपोआप कमी होईल असे या श्लोकात आहे. शास्त्रीय दृष्टीने प्रथम कामनेचा त्याग, नंतर स्पृहा, ममता आणि अहंकार यांचा त्याग सांगितलाय. परंतु साधकाच्या दृष्टीने प्रथम ममतेचा त्याग, नंतर कामना, स्पृहा आणि अहंकार यांचा त्याग करणे हेच योग्य आहे. म्हणजे आता शास्त्रीय दृष्टीने पाहिलं तर आधी कामना, स्पृहा, ममता आणि अहंकार याचा त्याग आहे. परंतु आपण साधक आहे, आपण सिद्ध नाही झालो, मुमुक्षु नाही आहे, काही नाही आहे आणि बद्ध होतो तर बद्ध होऊन आपण आता साधकाकडे चाललोय. म्हणजे आपल्याला थोडीशी जाणीव होते आहे की आता आपण बदललं पाहिजे किंवा आपण आपल्यामध्ये बदल करण्याची गरज आहे. तर आपण काय करायचंय, ममतेचा त्याग करायचा, नंतर कामनेचा त्याग करायचा, नंतर स्पृहा आणि नंतर अहंकार याचा त्याग केला तर आपले जीवन सुयोग्य होईल. प्राप्त वस्तूबद्दल ममता आणि अप्राप्त वस्तूविषयी कामना होते. सर्वात प्रथम ममतेचा त्याग करणे सुगम होते. मनुष्य अगोदर ममतेमुळे अर्थात प्राप्त वस्तूंच्या संबंधानेच फसतो. आपण एखादी वस्तू आवडते, आपल्याला ममता येते आणि मग त्या वस्तू घेतो आणि त्याच्यामध्येच आपण फसतो म्हणजे याचा अर्थ आपण त्याच्यामध्ये वेळ वाया घालवतो आणि जे काही चांगली वेळेचा उपयोग करून जे साध्य करायला पाहिजे होतं ते आपण करत नाही आणि त्या वस्तूंच्या संबंधाने फसतो म्हणजे वेळ वाया घालवतो. प्रथम ममतेचा त्याग केल्याने निष्काम होण्याचे सामर्थ्य होते. जर ममताच नाही केला तर कामं आपली कमी झाली तर आपण निष्काम होऊ. कामनेचा त्याग केल्याने निस्पृह होण्याचे सामर्थ्य मिळते. जर कामनेचा त्याग केला तर आपण निस्पृह होऊ म्हणजे आपल्याला मोह कशाचाही राहणार नाही. आणि स्पृहा हिचा त्याग केल्याने निरहंकार होण्याचे सामर्थ्य येते. शास्त्रीय दृष्टीनुसार वागण्यामुळे मनुष्य पंडित बनतो आणि साधकीय दृष्टीनुसार आचरण केल्याने मनुष्याला अनुभव येतो. अहंता आणि ममतेपासून रहित होण्याचा उपाय, माझे काहीही नाही, कारण माझा कोणत्याही वस्तू, व्यक्ती, परिस्थिती, घटना, अवस्था इत्यादींविषयी स्वतंत्र अधिकार नाही. जर माझे काहीही नाही तर मला काहीही नको. बरोबर आहे, माझं काहीच नाही आहे तर मला अजून वस्तू कशाला हव्यात? तर मला काहीही नको. कारण शरीर माझे आहे तर मला अन्न, वस्त्र, पाणी इत्यादींची आवश्यकता आहे. पण जर शरीरच माझे नाही तर मला कशाचीही आवश्यकता नाही. जर माझे काही नाही आणि मला काहीही नको तर मी कुठे आहे? मी तर एखाद्या वस्तू, शरीर, स्थिती इत्यादीशी संबंध प्रस्थापित केल्यानेच होतो. म्हणजे मी जर केलं तरच वस्तू, शरीर आणि स्थिती इत्यादींशी संबंध येतो. माझे म्हणविले जाणारे शरीर इत्यादींचा केवळ संसाराशी संपूर्णपणे अभिन्न संबंध आहे. म्हणून आपले म्हणविले जाणारे शरीर इत्यादीने जे काही करावयाचे आहे ते सर्व संसाराच्या हितासाठीच करावयाचे आहे. कारण मला काहीही नको असा भाव झाल्यास मी या एकदेशीयपणा आपोआप नाहीसा होतो. म्हणजे मीपणात चालला जातो आणि कर्मयोगी अहंता ममतेपासून रहित होतो. सांख्य योगाच्या दृष्टीने म्हणजे ज्ञानाच्या दृष्टीने असे आहे, प्रत्येक प्राण्याला मी आहे अशा प्रकारचे आपल्या स्वरूपाविषयी स्वतः सिद्ध अस्तित्वाचे सत्तेचे ज्ञान असते. यापैकी मी तर प्रकृतीचा अंश आहे आणि आहे ही सत्ता आहे. प्रकृतीचा अंश आहे आहे म्हणजे आहे ही काय आहे? सत्ता आहे आणि हा आहे वास्तविक मीच असो स्वीकार केल्यामुळेच आहे. म्हणजे मी आहे म्हटलं की आहे ही सत्ता आहे आणि मीच राहणार नाही तर आहे सुद्धा राहणार नाही. परंतु आहेची सत्ता मात्र राहतेच. म्हणजे मीपणा गेला आणि आहेपणा पण गेला, पण आहेची जी सत्ता आहे ती मात्र आहे. मी आहे, तू आहेस, हा आहे, तो आहे. या चारही व्यक्ती देश व काळ यांच्या अनुषंगानेच आहेत. जर या चारही जणांना अर्थात व्यक्ती आणि देशकाळाला विचारात घेतले नाही तर केवळ आहेच राहील. आहे मध्ये स्थिती राहील. आहे मध्ये स्थिती राहिल्याने सांख्ययोगी अहंता ममतेपासून रहित होतो. आहे ही काय स्थिती आहे आणि ती ज्ञानयोगी आहे तर त्याच्यामुळे अहंता आणि ममता रहित होते म्हणजे की त्याच्यामध्ये ती राहत नाही. भक्ती योगाच्या दृष्टीने ज्याला मी आणि माझे म्हणतो ते सर्व प्रभूतेच आहे. कारण की माझ्या म्हणविल्या जाणाऱ्या वस्तूवर माझा किंचिन मात्रही अधिकार नाही.
तर प्रभूचा त्या वस्तूवर पूर्ण अधिकार आहे. ते त्या वस्तूला जसे ठेवतील, जसे ठेवू इच्छितील तशाच त्या वस्तू राहतील. म्हणजे भगवंत कृपा जशी राहील त्याप्रमाणे ते राहतील. म्हणून हे सर्व प्रभूचेच आहे, याचा प्रभूच्या सेवेमध्येच उपयोग करावयाचा आहे. माझ्याजवळ जे शरीर, इंद्रिये, मन आणि बुद्धी आहेत, ही सुद्धा त्यांचीच आहेत. कोणाची? भगवंतांची. आणि मी देखील भगवंतांचा आहे. असा भाव झाल्यास भक्तियोगी अहंता ममतेपासून रहित होतो. परिशिष्ट भावामध्ये म्हटलंय, अहंता आपल्या स्वरूपात मानलेली आहे, वास्तविक ती नाहीच आहे. जर ती वास्तविक असती तर आपण कधी निरहंकार होऊ शकत नव्हतो. आणि भगवानही निरहंकार होण्याविषयी सांगत नव्हते, परंतु भगवान निरहंकार म्हणतात. म्हणून आपण अहंकार रहित होऊ शकतो. आपला अनुभव सुद्धा आहे की वास्तविक स्वरूप अहंकार रहित आहे. सुषुप्तीच्या वेळी अहमच्या अभावाचा आणि स्वयंच्या भावाचा अनुभव सर्वांना होतो, ज्याचा स्पष्ट बोध जागे झाल्यावर होतो. सुषुप्तीत अहम अविद्येत लीन होतो, परंतु स्वयं राहतो. म्हणून सुषुप्तीतून जागे झाल्यावर आपण म्हणतो की मी असे सुखाने झोपलो होतो की मला कशाचाही पत्ता नव्हता. आता याचं एक त्यांनी उदाहरण दिलंय. एका स्त्रीची नथ विहिरीत पडली. ती काढण्यासाठी एक मनुष्य विहिरीत उतरला आणि पाण्यात खोल जाऊन तो नथ हुडकू लागला. हुडकत हुडकत नथ त्याच्या हाताला लागली. तर त्याला मोठी प्रसन्नता वाटली की चला आपण त्या बाईची नथ सोडून दिली. परंतु त्यावेळी तो काही बोलू शकला नाही, कारण वाणी अग्नी आणि जलाचा परस्पर विरोध आहे. म्हणजे जेव्हा तो पाण्यात होता तेव्हा तो बोलला तर त्याचा आवाज बाहेर येऊ शकत नाही, कारण की तो विरोध आहे. म्हणून तो पाण्यावर आल्यावरच बोलू शकला की नथ मिळाली. नंतर तो म्हणे की नाही नाही मला नथ मिळाली. तसेच सुषुप्तीत अहम लीन झाल्यावर मनुष्य सुखाचा अनुभव तो करतो, परंतु त्याला व्यक्त करू शकत नाही. म्हणजे आपण सुषुप्तीमध्ये जातो, तिथे लीन होतो, तिथे आपल्याला सुखाचा अनुभव येतो, परंतु तो व्यक्त करू शकत नाही की मला कसे सुख मिळालेले आहे, कारण बोलण्याचे साधन राहिले नाही. सुषुप्तीतून जागे झाल्यावरच त्याला सुषुप्तीच्या सुखाची स्मृती होते, त्याला नंतर आठवण येते. स्मृती अनुभवजन्य असते, अनुभवजन्यम ज्ञानम स्मृती. कामनेचा त्याग झाल्यावरही शरीर निर्वाह करण्यासाठी काही ना काही वस्तू, व्यक्ती, पदार्थ इत्यादीची आवश्यकता राहते, ज्याला स्पृहा म्हणतात. स्थितप्रज्ञ महापुरुषात शरीर निर्वाह करण्यासाठीच्या आवश्यकतेबद्दल तर काय बोलावे, त्यांना शरीराचीही आवश्यकता राहत नाही. कारण शरीराची आवश्यकताच मनुष्याला पराधीन बनवते, कारण की शरीरालाच अन्न, वस्त्र, निवारा या सर्व वस्तू लागतात. आवश्यकता तेव्हाच उत्पन्न होते जेव्हा मनुष्य त्या वस्तूचा स्वीकार करतो जी आपली नसते. कर्मयोगी कोणत्याही वस्तूला आपली आणि आपल्यासाठी मानित नाही, तर संसाराची आणि संसारासाठीच मानतो. म्हणून त्याला कोणत्याही वस्तूची आवश्यकता राहत नाही. एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नैनाम प्राप्य विमुह्यति स्थित्वा सामंत कालेपि ब्रह्म निर्वाण मृच्छति. ही ब्राह्मी स्थिती आहे, अर्थात ब्रह्माला प्राप्त झालेल्या मनुष्याची स्थिती आहे. अहंकार रहित झाल्याने जेव्हा व्यक्तित्व नाहीसे होते, तेव्हा त्याची स्थिती आपोआप ब्रह्मरूप होते, कारण की संसाराशी संबंध जोडल्यानेच व्यक्तित्व होते. जर हा संसार नसेल, आपण नुसते राहू, तर आपलं व्यक्तित्व आपण दाखवू शकत नाही आणि ते लोकांना दिसू शकत नाही. त्या संबंधाचा संपूर्णपणे संबंध विच्छेद केल्याने योगाची आपली कोणती व्यक्तिगत स्थिती राहत नाही. अत्यंत जवळचा वाचक असल्याने येथे एषा पद पूर्व श्लोकात आलेल्या विहाय कामान निस्पृह निर्मम निरहंकार या पदाचा निर्देश करते. भगवंतांच्या मुखाने तुझी बुद्धी जेव्हा मोहरूपी चिखलातून आणि धर्मसंकट रूपी मोहातून सुरक्षित बाहेर पडेल, तेव्हा तू योगाला प्राप्त होशील, असे वचन ऐकून अर्जुनाच्या मनात ही जिज्ञासा निर्माण झाली की ती स्थिती कोणती असते. आता त्याने एवढं सगळं ऐकलं 70 श्लोकांमधून की असं वाग, तसं वाग, हे कर, ते कर, पण त्याला परत त्याच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली की ही स्थिती कोणती असते. त्यावर मग अर्जुनाने स्थितप्रज्ञाच्या संबंधात परत 4 प्रश्न विचारले आणि त्या 4ही प्रश्नांची उत्तरे देऊन भगवंतांनी अशी स्थिती दाखवली की ती स्थिती असते ती ब्रह्मस्थिती असते. तात्पर्य असे की ती व्यक्तिगत स्थिती नाही आहे, अर्थात त्या स्थितीत व्यक्तित्व राहत नाही, ती नित्य योगाची प्राप्ती आहे.
त्यात एकच तत्व असते. या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठीच या ठिकाणी पार्थ संबोधन दिले आहे. म्हणून त्यांनी पार्थ असं प्रेमाने त्याला म्हटलंय की अरे पार्था, तू असे ऐक म्हणून. जोपर्यंत शरीराविषयी अहंकार असतो तोपर्यंत मोह असतो. परंतु जेव्हा अहंकाराचा पूर्णपणे अभाव होऊन ब्रह्मामध्ये आपल्या स्थितीचा अनुभव येतो, तेव्हा व्यक्तित्व नष्ट झाल्याने पुन्हा कधीही मोह होण्याची शक्यता राहत नाही. कारण की ब्रह्मस्थितीचा त्याला अनुभव येतो आणि व्यक्तित्व नष्ट झाल्याने पुन्हा कधीही मोह येत नाही. येथे एक शंका येऊ शकते की जो अनुभव पूर्ण आयुष्यात आला नाही तो अंतकाळात कसा येईल. अर्थात स्वस्थ अवस्थेमध्ये तर साधकाची बुद्धी स्वस्थ असते, विचारशक्ती असते, सावधानी असते, म्हणून त्यावेळी तो ब्रह्मस्थितीचा अनुभव घेऊ शकतो. परंतु अंतकाळात प्राणत्यागाचे वेळी बुद्धी विकळ होते, सावधानी राहत नाही. म्हणजे आपण म्हणतो ना की नाही नाही मरताना तरी देवाचं नाव घ्यायला पाहिजे, रामाचं नाव घ्यायला पाहिजे, पण याच्यात असं त्यांनी म्हटलंय की जेव्हा तुम्ही आजारपणात आहे आणि तुम्ही कधीही नाव नाही घेतलंय तर तुम्ही वेळेवर म्हणजे मरताना तुमच्या ओठांवर राम किंवा कुठलाही शब्द कसा येईल तर त्याचं यांनी छानपैकी इथे वर्णन केलेलं आहे, ते आपण पाहूया. म्हणून त्यावेळी तो ब्रह्मस्थितीचा अनुभव घेऊ शकतो. किंवा स्वस्थ अवस्थेमध्ये जर साधकाची बुद्धी स्वस्थ असेल, विचारशक्ती असेल, तो सावधान असेल, म्हणून त्यावेळी तो ब्रह्मस्थितीचा अनुभव घेऊ शकतो. परंतु अंतकाळात प्राणत्यागाचे वेळी बुद्धी विकळ होते, सावधानी राहत नाही, अशा स्थितीत त्याला ब्राह्मी स्थितीचा अनुभव कसा होईल. याचे समाधान असे आहे की मृत्यू समयी ज्यावेळी प्राणोत्क्रमण होते तेव्हा शरीर इत्यादी पासून आपोआप संबंध विच्छेद होतो. जर त्यावेळी त्या स्वतः सिद्ध तत्वाकडे लक्ष गेले तर त्याचा अनुभव सुगमतेने होतो. कारण निर्विकल्प अवस्थेच्या प्राप्तीत तर बुद्धी, विवेक इत्यादीची आवश्यकता आहे. परंतु अवस्थातीत तत्वाच्या प्राप्तीत केवळ निश्चित ध्येयाची आवश्यकता आहे. ते लक्ष मग पूर्वीच्या अभ्यासाने होवो किंवा एखाद्या शुभ संस्काराने होवो अथवा भगवान किंवा संतांच्या अहेतुकी कृपेमुळे होवो, लक्ष गेल्यास त्याची प्राप्ती सहज निश्चित होते. म्हणजे जर त्याचं लक्ष असेल की आता आपलं प्राणोत्क्रमण होत आहे आणि जर त्याने विचारपूर्वक त्याचं शरीर तर गेलेलं आहे पण त्याचं मन थोड्या वेळ जे शुद्ध असतं, जागं असतं, तर त्या मनाने त्याने जागरूकता दाखवली तर तो तेव्हा देवाची आठवण, भगवंतांची आठवण करू शकतो. येथे अभिपदाचे तात्पर्य अंतकाळापूर्वी अर्थात जिवंत असतानाच स्थिती प्राप्त झाली तर तो जीवन मुक्त होतो. जिवंत असतानाच झालं कळलं त्याला तर तो जीवन मुक्त होईल. परंतु अंतकाळी जरी ही स्थिती प्राप्त झाली अर्थात तो निर्मम व निरहंकारी झाला तरीही तो मुक्त होतो जीवन आणि मरण या लयीमधून. याचे तात्पर्य हे की ही स्थिती तात्काळ होते, म्हणजे ही खूप दिवस ही स्थिती चालत नाही. तर तो काही भगवंतांनी आपल्याला एक क्षण दिलेला असतो, त्या क्षणामध्ये तात्काळ होतो. स्थितीसाठी अभ्यास करणे, ध्यान करणे, समाधी लावण्याची थोडीशी देखील आवश्यकता नाही. भगवंतांनी येथे कर्मयोगाच्या प्रकरणात ब्रह्मनिर्वाणम पद दिलेले आहे. आता हे बाकीच्या श्लोकांमध्ये काय काय सांगितलंय ते त्यांनी दिलेलं आहे. परिशिष्ट भावमध्ये परत तेच सांगितलंय, निर्मम आणि निरहंकार झाल्यास साधकाचा असत विभागाशी संबंध विच्छेद होतो आणि सत विभागात अर्थात ब्रह्मात आपल्या स्वतः स्वाभाविक स्थितीचा अनुभव येतो. थोडं अजून मी वाचते. एषा ब्रह्मी स्थितीचा अर्थ आहे, हे अर्जुना ही वर सांगितलेली ब्रह्मातील ब्रह्मसंबंधी स्थिती आहे. या स्थितीला प्राप्त होऊन मनुष्य मोहित होत नाही. या स्थितीमध्ये तो अंत्यवयामध्ये अंतकाळी स्थित होऊन तो मोक्षास प्राप्त होतो. ही अवस्था अशी आहे की एकदा ही अवस्था आली की ती कायम राहते. विशेषतः अंतकाळी तो निर्वाणाला जातो. ते असे आहे. ही ब्रह्मस्थिती निस्तीम आहे, अमर्याद आहे आणि ज्यांची वासना संपूर्ण नाहीशी झाली आहे अशांना ही ब्रह्मस्थिती अनायसे मिळते. जे आधीच चिद्रूपी मिळालेले असतात त्यांना अंतकाळ आला असताना जी व्याकुळता येते ती त्यांना फसवू शकत नाही. याला अतिशय महत्व आहे, कारण शेवटी मरणाच्या वेळी माणसाची खरी परीक्षा होते. रामकृष्ण म्हणाले की नाड्या तुटतात आणि शरीरातील प्राण बाहेर जाऊ लागला की माणसाला सहन होत नाही. त्याला त्यावेळी व्याकुळता येते. ती व्याकुळता याला नाही, कारण हा मरणाआधी मरून गेला असा असतो.
मरण्याच्या वेळी त्याला कळते की आता वेळ आली आहे. त्यावेळी तो स्वतःहून बाहेर जातो आणि आपल्या देहातून स्वतः तो बाहेर जातो. आता संजय धृतराष्ट्राला सांगतो की भगवंताने या स्थितीचे वर्णन आपल्या मुखाने अर्जुनाला सांगितले आहे. संजयने धृतराष्ट्राला सांगितलं की हे भगवंतांनी अर्जुनाला सांगितले आहे. हे श्रीकृष्णाचे बोलणे अर्जुनाने ऐकले आणि मनात म्हणाला की हे सगळे माझ्या मनाप्रमाणे म्हणत आहे. भगवानच म्हणतो आहे की सर्व वासना सोड, तुझे सर्व कर्म नाहीसे होईल, तुला आनंद मिळेल. मला हे युद्ध करावयाला नको आहे. तर बरेच झाले की श्रीकृष्णाने स्वतः सांगितले की आता काही अडचण नाही मला. अर्जुन म्हणतच होता की हे युद्ध करावयाला नको. तू पुष्कळ ज्ञान सांगितलेस आणि शेवटी काय सांगितले तर आनंदात राहा. म्हणजे आता कर्म करण्याची गरज नाही. मग जाऊ दे ना, कर्म नको आणि त्याची कटकटही नको. तू अगदी माझ्या मनातले बोललास. भगवंताने ज्ञानाला अधिक महत्व आहे म्हणून सांगितले, कर्माला कमी महत्व आहे म्हटले. तर अर्जुन म्हणाला मी ज्ञान मिळवते, कर्म असू दे राहू दे. म्हणजे आता त्यांनी असं उपरोधिकपणे सांगितलंय की भगवंत काय म्हणतात आहे की ज्ञानाला अधिक महत्व आहे, म्हणून मी सांगतो की तू ज्ञान घे, कारण की हा ज्ञान योग आहे. आणि कर्माला कमी महत्व दे, कारण की नंतर तिसरा अध्याय आपला कर्मयोगाचा आहे. मग अर्जुन काय म्हणतो की तू सांगितलंय ना ज्ञान मिळवतो, मी ज्ञान मिळवतो, मग कर्म मी करत नाही. कर्म करत नाही म्हणजे मी युद्ध करत नाही. हे भगवंतांचे बोलणे ऐकून अर्जुनाला आनंद झाला. आता तो भगवंताला मनात थोडीशी शंका ठेवून प्रश्न विचारील. आता मला कर्माचा परिहार नको, मला ज्ञान मिळवू दे. हा जो प्रसंग आहे त्याचे वर्णन महाराज करतात. हा उत्तम प्रसंग आहे आणि हा प्रसंग सर्व धर्माचे मर्म असल्यासारखा आहे. विवेकामृत सागरू म्हणजे माणसाला हा जीवनाचा खरा अर्थ समजावून सांगणार आहे. हा अमर्याद आहे. प्रांतहीनू म्हणजे मर्यादा नसलेला आहे. माणसाच्या जीवनाचा खरा अर्थ समजावून देणारा प्रसंग हा धर्म आहे. प्रांत या सर्वांपलीकडचा आहे. हा जो प्रसंग आहे त्यात जो आपण स्वतः ज्ञानाचा नाथ आहे, ज्ञान स्वरूप आहे, तो श्री अनंत आपल्याला जीवनाचा खरा अर्थ सांगेल. हे ज्ञानेश्वरी मधलं आहे. त्या अनंतापेक्षा जो ज्ञान स्वरूपच आहे, दुसरा आणखी कोण हा अर्थ व्यवस्थित सांगेल? म्हणजे ज्ञानदेवांपेक्षा दुसरा अर्थ अजून कोण चांगला सांगेल? तो प्रसंग इथे ज्ञानेश्वरीमध्ये याच्यानी आलेला आहे, या शब्दांनी आलेला आहे. मला वाटतं आता आपलं पूर्ण 72 श्लोकांचं पूर्ण निरूपण झालेलं आहे. आणि आणि आता त्यांनी तेवढं सांगितलं की हे माझे काही नाही आहे, हे स्वीकार केल्याने मनुष्य निर्मम होतो. मला काही नको हे स्वीकार केल्यास मनुष्य निष्काम होतो. मला आपल्यासाठी काहीही करावयाचे नाही हे स्वीकार केल्याने मनुष्य निरहंकार होतो. म्हणजे निर्मम, निष्काम आणि हे दोन्ही केलं तर आपण निरहंकार होतो. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्म विद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे सांख्य योगो नाम द्वितीयोऽध्यायः. अशा प्रकारे ओम तत्सत या भगवन नामाच्या उच्चारणपूर्वक ब्रह्मविद्या आणि योगशास्त्रमय श्रीमद भगवत गीता उपनिषद रूपी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादामधील सांख्ययोग नावाचा दुसरा अध्याय आज समाप्त झाला. सुचेता हे झालेले आहेत. हा 72. हो, नंतर नंतर अंगावर काटे येत होते हो, त्यांना. ते माऊलींचं तर अजूनच आहे. ते मी फार कमी वाचतं. म्हणजे आता वंदना ताई बोलतात आहे ना आता. हो हो हो, बोलणार आहेत. म्हणजे काय आहे की एवढं सगळं सांगितलं पण तरीही जसे लहान मुलं म्हणतात आणि आनंदी होतात की चला बा मला आता काहीच करायचं नाही, अभ्यास तुला येत आहे आता तू कशाला करतो परत, म्हणजे असं आपण रिव्हिजन म्हणतो तसं ते अर्जुन म्हणतोय की नाही, आता आता काय म्हणजे मला युद्ध करायचं आहे, ज्ञान सांगितलं आहे, आता मी ज्ञान घेईल, काय वाचायचं असेल ते वाचेल, काय करायचं असेल ते सगळं मी करेल, पण मी काही युद्ध करणार नाही. म्हणजे इतक्या 72 श्लोकानंतर सुद्धा अर्जुनाला युद्ध करण्याची इच्छा नाही, हे या पूर्ण अध्यायावर कळलं. त्याने सगळं ऐकून घेतलं, सगळं सगळं केलेलं आहे. पण जेव्हा परत निर्णय घ्यायची वेळ आली तेव्हा तो म्हणतो की नाही, मला युद्ध नको आहे. बरोबर आहे. कोणाला त्याच्यामध्ये काही बोलायचं आहे? शेवटच्या वच्यामध्ये 2 ते 3 अशी सांगितल्या गोष्टी. हा तू तुझं कर्तव्य कर, हा कर्तव्य रहित नाही सांगितलेलं, हा पण कर्तृत्व रहित हो म्हणून सांगितलं.
मीपणा घालो. हा कर्तृत्व आलं की म्हणजे मीपणा आला, म्हणजे म्हणजे ती कर्तव्य व्यक्ती. करायचंच आहे, पण कर्तृत्व हा, हे करायची गरज नाही आहे. गरज नाहीये. हा कर्तव्य करताना मी करतोय असं असं भावना म्हणायचं नको. नाही. बरोबर आहे. हा, निष्काम भावनेने कर. हा आणि कर्मयोग म्हणजे आता सांख्ययोग ज्ञान सांगितलंय ना देवानी, भगवंतानी. मग अर्जुनाला वाटते की हे युद्ध म्हणजे कर्म आहे. कर्म नाही केलं तरी चालते. हम्म सांख्ययोग योगाने ठीक राहायचं बरोबर असं वाटतं. बरोबर हा, म्हणून त्याने म्हणतात की मला युद्ध नाही केलं तरी चालेल. बरोबर आहे. सांख्ययोग सांगितल्यामुळे कर्मयोगाचं त्यांना थोडस हो हे वाटतं. उज्ज्वला ताई पण काही बोलतायत का? बोला ताई. वंदना ताई रेडी रहा. हा हो हो आहे. हॅलो. हा, बोला हो ताई. आहे ना. अहो ते अर्थ वाचताना एकदम शहारी अंगावर यायली. आणि किती ते अर्जुन, बाप रे, किती शेवटपर्यंत म्हणतो नाही युद्ध करणार नाही. पहिल्या अध्यायात तर किती ते शस्त्र सगळे टाकून त्यांना आला, नाही मला करायचं युद्ध म्हणून. दुसरा अध्यायात तसंच त्यांनी हे केलं. कमाल आहे खरंच. बाप रे, किती सुंदर आहे हो. खरंच घेण्यासारखं आहे गीतेमध्ये खूप खूप. डोळ्यात पाणी यायला लागले खरं अक्षरशः. खरंय खरंय. म्हणून तर तो ज्ञानयोग आहे ना. दुसऱ्यातच त्याने ज्ञानयोग सांगून नंतर कर्तव्य करून मग बाकीचे विषय घेतलेले आहेत. हा, आधी तू खरंय. ज्ञानाने सिद्ध हो, ज्ञान मिळव. आणि तू हा. ज्ञानाने जर सिद्ध झाला तर मग हो. तू साधना कर आणि मग तू मुमुक्ष पद मिळव, असं ते आहे. कर्तव्य तर हो. करायचं आहे. कर्तव्यापासून कोणीच पळून जाणार नाहीये. नाही ना. त्याला बोला, सगळेजण 2-2 शब्द 2-2 वाक्य बोला, काय कळलं काय नाही. खूपच छान झालं. मला कालचं एकमेकांना तर पण सांगा. मला वाटतं ऐकण्यात मा- आलंय. मी नंतर ऐकलं कालचं पण. हा, हा, ऐकलं काल. मला तर वाटतं इथे मोह जास्ती महत्वाचा आहे. म्हणजे त्याला ते समोर नातेवाईक पाहून वाईट वाटतंय की मी यांच्याशी खरंच कसा आहे. लढू. आणि कृष्ण प्रयत्न करतात आहे की ह्याला मी कसं समजवू की तू युद्धाला हा, प्रवृत्त हो. खूप कृष्ण प्रयत्न करतात. 18 अध्याय सांगावे लागले त्यांना. हम्म. 700 श्लोक. हो. म्हणून त्यांनी धर्म धर्म शब्द समोर आणला की बाकीचं राहू हम्म. दे सगळं, फक्त धर्माप्रमाणे वाग. म्हणजे त्याच्यात ते सगळं आपोआप आलं आता. हम्म. बरोबर. आपण वंदना ताईंना ऐकूयात आता. वंदना ताई, जय श्रीकृष्ण ताई. आता आपल्याकडे बराच वेळ कमी आहे, पण आज घ्या हो, थोडस, आणि त्याच्यानंतर उद्या परत म्हणजे सोमवारी परत घेऊयात आपण. बर बर. हम्म. होईन तेवढं आज घेते. हो. हो. हा किती आज वेळ 20 घ्यायचे पण टायमिंग? आज 20 मिनिटं आहेत अजून तुमच्याकडे. 20 मिनिटं घेऊयात आपण. ठीक आहे ठीक आहे. हा हा तर आपण पाहिलं, गुरुर ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. की व्हिडिओ चालू भगवान करा ना, अर्जुनाला तुमचा व्हिडिओ चालू ठेवा. हा. हम्म. झालं. हो हो. भगवंत अर्जुनाला युद्धासाठी प्रवृत्त करतायत नाही का, की बाबा तू या ज्या मोहामध्ये गुंतलेला आहेस, की हे संपूर्ण कोण आहेत, माझे नातेवाईक आहेत म्हणतो, की जसं त्या मोहातून काढायचं म्हणजे हा मोठा रोग झालाय. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की आता ह्याला हा झालेला रोग आहे नो, की भ्रांतीचा रोग झाला याला. आता जसं एखादा मांत्रिक पिच्छाचं जर काढायचं म्हणलं तर तो खूप पुढचा विचार करूनच त्याला काय करतो, त्याच्यावरती उपचार चालू करतो. त्याप्रमाणे अर्जुन काय करतो, अर्जुनाची समजूत कशी पडेल नाही का, याला जो रोग असाध्य जर रोग झालाय ते पाहून याला वैद्य पण निर्वाणीचा म्हणजे अमृततुल्य पाहिजे, त्याला औषधी पण कशी पाहिजे, अमृततुल्य पाहिजे. आणि ती औषधी जर तात्काळ जर केली नाही तर काय होईना, रोग बळावेल. म्हणून काय करतो श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला, जसं लहान बघ आपण पाहतो लहान मुलाला आई आजारी झालं बाळ तर त्याला काय करती, चॉकलेट देती, गोड खाऊ देती, काय ना काहीतरी देती, आणि मग ते औषध पाजती, म्हणजे तू औषध पिल्यावर मी तुला चॉकलेट देईन. तसं देव त्याला काय करतात, अगदी रागाने का व्हायना पण प्रेमाने काय करतात,
त्याला ते जे औषध, कडू औषध घेतल्याशिवाय तर रोग बरा होणार नाही, त्याप्रमाणे त्याला जीवनशक्ती जर मिळाली नाही तर काहीच उपयोग होणार नाही. म्हणून ते काय करतात, त्याला अनेक गुणांनी नाही का त्याच्या प्रगट करून देतात त्याला, की बाबा तू कसा आहेस, तू क्षत्रिय आहेस, पहिला तू क्षत्रिय आहेस. वरवर पाहिलं तर देव कठोर बोलताय, पण परिणामी भगवान त्याला काय करतात, प्रेमाने समजून सांगण्याचा प्रयत्न करतात, की जे युद्ध प्रसंगी जे तू या मायेमध्ये गुंतलेला आहेस नाही का, तू शहाणा आहेस बघा, पण थोडा मूर्ख आहे म्हणे. का तर तू दोन समजुतीच्या गोष्टी सांगाव्यात म्हणून देव त्याला म्हणतात तू शहाणा दिसतोस, पण तूच आम्हाला काय करतो आता, आम्ही तुला समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय पण तूच आम्हाला तुझा शहाणपणा शिकवतो. जसं जन्मांध असतो नाही का, त्याला वेड लागलं तर तो सैरा वैरा पळायला सुरुवात करतो, तो काय स्थिर राहत नाही. तसा तू काय झालेला म्हणला, तू स्वरूपापासून परावृत्त झालाय, म्हणजे आत्मस्वरूपाला काय झाला, विसरला, जाणत नाहीस. आणि त्यामुळे तुला काय झालंय, कौरवामध्ये शोक निर्माण झालाय नाही का. कौरव मात्र माझे सगळे माझे नातेवाईक आहेत म्हणून हा शोक जो वारंवार तुला वाटतोय त्याचं मला आश्चर्य वाटतंय. कारण अर्जुना, तू त्रिभुवनातून नाही का तूच एक आधार आहेस, आता या युद्धाला कारणीभूत पण तूच होणार आहे, आणि हे त्रिभुवन वाचवण्यासाठी म्हणे तूच एक आधार आहेस. का तर त्रैलोक्याची रचनाच अशी अनादि सिद्ध आहे बघा. जन्माला येतो तो मरणारच आहे, त्या अर्जुनाला तो वारंवार सांगत असतो की तू कुणी यांना मारणारे नाही, कारण जन्म मृत्यू एक आहे, उत्पन्न होणे आणि जाणे. आता नाश जरी तू जरी केला तरी ते नाश पावणारच आहेत, जरी तू मारले नाहीस तरी ते मारणार आहेत. आणि हे तू भ्रमित अंतःकरणाचे अहंकाराने जे बोलतोय नाही का, त्यामुळे तुझा काय होईल, घात होईल म्हणे. म्हणून मला काय होते बघा, की अंतःकरणात अहंकार आलाय तुला, आणि त्या मनाला काय आणला नाहीस तर तू चिरंजीव होणार नाही. कारण क्षत्रियाचा पहिला धर्म काय आणि कर्म काय याचा तू विचार कर. पण तू काय विचार करतोय की मी मारणार, आता तू मारणार आहेस का, कारण तू जरी मारलं नाहीस तरी ते मारणारच आहेत नाही का. कारण प्रत्येक जीव जन्माला येणार, प्रत्येक जीव मारणार आहे, आणि पुन्हा तो जन्माला येणार आहे. तर अर्जुना म्हणे हे नित्य आहे, अनादी आहे, आणि अनादी सिद्ध असून ते उत्पत्ती आणि नाश पावणार, सहज होत राहणार आहे. तरी तू काय त्याचा शोक करतोस नाही का. ह्या मूर्खपणाच मला काय कळत नाही तुझा, कारण ज्याचे चिंतन करू नये त्याचे तू चिंतन करतोय. कारण उलट आम्हाला नीतीच्या गोष्टी सांगतो म्हणे, ज्याचं चिंतन करावं नाही बघा. आपण एखादी गोष्ट आपल्या मनात चिंतली तर आपण त्याच चिंतन वारंवार करतो, वाईट गोष्टीचं चिंतन करतो, चांगल्या गोष्टी चिंतन करतो का, कारण नकारार्थी विचार पहिले डोक्यात आपल्यात. तसं म्हणे तू विचार कर की हे जन्म मृत्यू भ्रांती समजून नाही का, हे तू भ्रांती आहे, जन्माला येणे आणि मरते त्याच्यात तू शोक करू नकोस नाही का. कारण ज्याला जे विचारी आहेत नाही का, जे संत महात्मे आहेत त्यांनी काय केलेलं आहे, या जन्म मृत्यूचा कधी विचार केलेला नाही. आणि अर्जुना तुला पण हे सांगतोय की हे आधी करून सगळे राजे आहेत नाही का, जे दिसतात तुला राजे, ते नित्य असेच राहतील का, नाही. मग नित्य जर ती क्षयाला जाणार आहेत तर तू ती भ्रांती टाकून दिली पाहिजेस. कारण तू जरी यांना मारलं नाहीस नाही का, तू जरी यांना सोडलंस आणि त्यांच्यावरती दया जरी दाखवली तरी ते काय करतील, तुला घेरतील. तू जरी यांना सोडून युद्ध सोडून निघून जाण्याचा विचार केलास तरी हे तुला बाजूने घेरतील आणि काय करतील, तुझ्यावर युद्धाला तयार होतील. आणि मग एवढं असताना म्हणे तू जर या चैतन्याला जर जाणलं नाही बघा, या अवस्थेवर त्यांनी जाणलं, वय परत त्यात भेद दिसतो, शरीर एकच आहे, शरीर भेटतं, कारण पुन्हा पुन्हा जन्माला यायचं आणि पुन्हा पुन्हा वेगळं वेगळं शरीर प्राप्त होतं, पण वय परत त्यात भेद दिसतो बघा. जसं मनुष्य जन्म आपल्याला एकदाच येतो, पण जन्माला आल्यानंतर 3 अवस्था होतात आपल्या बघा, बालपण, तरुणपण आणि म्हातारपण. मग तू बालपणी जे आहे ते तरुणपणी दिसतं का, नाही, फरक भेद झाला ठीक आहे, पण ते तरुणपणी जो दिसतो ते म्हातारपणी दिसत नाही. मग ह्या ज्या घटना घडणार आहेत ह्याच्यामध्ये ते अनादि सिद्धच आहे, की जे जन्माला आलं ते उतरवायला जाणार आहेत. आणि मग असं असताना अवस्थेबरोबर शरीर मात्र नष्ट होतं का, अवस्था बदलतात. 3 अवस्था बदलल्या पा, बालपण, तरुणपण आणि म्हातारपण.
या तिन्ही अवस्था आपण सगळ्याच्या तीन पाहतो बघा. तीन गुण दाखवतात बघा. सकाळ दुपार संध्याकाळ. मग दिवस एकच आहे पण सकाळी वेगळं वातावरण असतं, दुपारी वेगळं वातावरण, संध्याकाळी वेगळं वातावरण असतं. त्याप्रमाणे तू जन्माला आलात, लहानपण बालपण वेगळं असतं, तरुणपण वेगळं, म्हातारपण वेगळे, पण शरीर बदलत नाही. मग ते चैतन्य एकच आहे. मग ते चैतन्याच्या सत्तेवर जर शरीर होतात नाही का, त्याप्रमाणे चैतन्य एक असतात, त्या चैतन्याच्या सत्तेवर अनेक शरीर होतात, अनेक वेळा जन्माला येतो, पण आत्मदशा एकच आहे. त्याचा विचार जर ज्याला असतो ना, तो या मोह दुःखामध्ये पडत नाही. की जे संत आहेत, जे महान योगी आहेत, ते या दुःखामध्ये जन्माला जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये सापडत नाहीत. आणि मग या इंद्रिया अधीनता हे तत्व न कळल्यामुळे कारण तू या मोहामध्ये अडकलेला आहे. मग इंद्रियांनी अंतःकरणावर पगडा बसवल्यामुळं काय झाले, तुझं इंद्रिय नाही का, इंद्रियांनी अंतःकरण वेचले, म्हणजे मनाला मोह घातला. मग इंद्रिय विषय सेवन करतात, त्यात अंतःकरणात हर्ष शोक उत्पन्न होतात व त्याच्या संगतीने अंतःकरण मोहग्रस्त होते. पहा, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, त्याची झाले अंगे आरोप. पण जन्म कशामुळे घ्यावा लागतो? वासनेमुळे घ्यावा लागतो. मग इंद्रिय विषय सेविती ते तर हर्ष शोक उपजती, ते अंतर अल्पविती संगे येणे. मग इंद्रियांमुळे शोक नाही का, विषय सेवन कोण करतात? इंद्रिय करतात. आणि इंद्रियामुळं शोक उत्पन्न होतो. आणि हर्ष आणि शोक, सुख आणि दुःख कशामुळे? इंद्रियामुळे. विचार, चांगला विचार केला, तुम्हाला दुःखही दाखवता येत नाही, सुखही दाखवता येत नाही. येईल का? जशी सुख आणि दुःख हे अनुभव घेण्याची गोष्ट आहे, त्याप्रमाणे इथं ही विषयाची एकरूप स्थिती कधीच नसते विषयामध्ये. कारण ते विषय जर एकरूप झाले नाही का, तर मग तुम्ही स्वरूपावरती याल का? विषय एकरूप झाला तर स्वरूपावरती याल. पण विषय जर एकरूप नाही आले, म्हणजे विषय ओढी गुलेले जीव, मग कोण करेल त्याची कीव. मग विषयामध्ये जर आपण गुंतलो तर म्हणे तू काय होशील, तुझी विषयाची एकरूप स्थिती कधीच नसते. आणि त्याच्या ठिकाणी पण तिथं दुःखच आहे. तिथं दुःखही थोडं आहे, सुखही थोडं आहे, परंतु त्याची व्याप्ती पहा. बघा, आता कानाने निंदा केली, कानाने निंदा स्तुतीपर शब्द ऐकला, कानाने काय केली? निंदा स्तुतीपर शब्द ऐकला. पण राग कुणाला आला? अंतःकरणात उत्पन्न झाला. आणि मग अंतःकरण मृत्यू कठीणपणा, जसे स्पर्शाचे दोन प्रकार आहेत, तसे त्वगेंद्रियाचे पण सुख आणि दुःख कारण होतात. मग भेसूर व सुंदरपणा हे जसे रूपाचे दोन गुण आहेत, तसे डोळ्यांच्या द्वारा सुख दुःख उत्पन्न होतात. बघा, आता गंधाचे दोन प्रकार आहेत, सुगंध आणि दुर्गंध. हे घ्राणेंद्रियाद्वारा सुख दुःख देतात. तसे त्याप्रमाणे दोन प्रकारचे रस पण आहेत. तो रसही प्रीती व त्रास उत्पन्न करतो. याच तो हे विषय संघ स्वरूपापासून पदच्छेद करणारे आहेत. विषयाच्या संगे जर लागला तू तर काय होईल? आपल्याला स्वरूपापासून बाजूला नेतात. मग जेव्हा आपण इंद्रियांच्या स्वाधीन होतो तेव्हा शीतोष्णाची बाधा होऊन मग आपोआपच सुख दुःखाच्या तडाख्यात सापडतो. पहा, मग ज्यावेळेस आपण इंद्रियांनी विचार करतो नाही का, इंद्रियांद्वारा की आपण काय आहोत नाही का, चांगलं वाईट याचा विचार इंद्रियांद्वारा होतो. ह्या इंद्रियांचा असा स्वभावच आहे की विषयाशिवाय जगात दुसरं काहीच रम्य वाटत नाही. आणि हे विषय तरी कसे आहेत पहा, ज्याप्रमाणे मृगजल स्वप्नात भासलेल्या किंवा स्वप्नात भासलेल्या गजंत लक्ष्मी प्रमाणे केवळ भासमान दिसत. बघा, राजाची कांता काय भिक मागे, मनाची अजोगे सिद्धी पाहावी नाही का. त्याप्रमाणे स्वप्नामध्ये जर आपण खूप मोठे श्रीमंत आहोत नाही का, आणि गजांत लक्ष्मी म्हणजे हत्तीवरून आपण लोकांना काय करतोय? धन वाटतोय. ते स्वप्नात पाहिलं आणि जागृत अवस्थेत उठून पाहिलं तर तो दरवाजाच्या दारामध्ये भीक मागत असतो. मग तो जर जागृत अवस्थेत उठल्यानंतर जर जसा धन वाटायचं म्हणलं तर शक्य आहे का? त्याप्रमाणे वरील दृश्य अनित्य आहे, हे अनित्य आहे. आणि जसं स्वप्नात जे आहे ते जागृत अवस्थेत नाही, तसं हे आपल्याला काय फक्त भासमान आहे. काय भासमान आहे? जन्म आणि मृत्यू.
हे बास आहे फक्त आपल्याला जन्माला येणे आणि मरणे, नाही का. सगळ्यात मोठं दुःख तेच आहे पा. जन्म घ्यायचा असं, जन्म घेणे लागे वासनेच्या, मग जन्माला येणे आणि मरणे हे सगळ्यात मोठं दुःख सांगितलं. म्हणून आपण विषयांच्या तावडीत सापडत नाही, त्याला सुख दुःख होत नाही पा. जो विषयांच्या तावडीत जर सापडत नाही त्याला सुख आणि दुःखाचा भ्रम होत नाही, कारण गर्भवास सवय लागत नाही. त्याला सुख दुःख झालं तर गर्भवासही स्वसावा. बघा भरतखंडी भरत राजा आपल्या भरत राजाने ज्या वेळेस तो हरणी गर्भी गेला, नाही का, आणि मग झाला वासनेमुळं तो हरणी गर्भी गेला, आणि मग त्याला काय झाला, दुःखाशिवाय राहिलं का, जन्माला घेणे. म्हणजे एवढी तपश्चर्या केली भरत राजाने, आणि त्या शेवटी काय झालं, हरणाच्या मोहामुळं त्याला काय झालं, पुन्हा जन्माला यावं लागलं. त्याप्रमाणे आपण तो पूर्णपणे अविनाशी, नाही का, आत्मा अविनाशी. आणि हे विचारवंत लोक ओळखतात. कोण? अर्जुन. अरे विचारवंत लोक ओळखतात की आत्मा काय आहे, अविनाशी आहे, नाही का. मग हे आणखी एक गोष्ट सांगतो की देहादी उपाधीमध्ये सर्व ठिकाणी चैतन्य गुप्त आहे. बघा, या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वंगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारेती. संत काय करतात, काय स्वीकार करतात की हे चैतन्य जो आत्मा आहे, नित्य नूतन नवीन आहे, जो कायम सर्वंगत आहे, नाही का, सगळ्या ठिकाणी सारखा आहे. आणि जसं दूध पाण्यापासून राजहंस पक्षी काय करतात, दुधात पाणी मिसळलं तरी पण राजहंस पक्षी कसे फक्त दूधच वेगळं का पितात, पाणी तसंच राहतं. त्याप्रमाणे किंवा सोनार काय करतो, सोन्यामधून जो मिसळलेला धातू आहे तो सोन्याला अग्नी देऊन बाजूला करतो, हिनकस जातो. त्याप्रमाणे तो धातू जाळून काढून टाकून शुद्ध सोनं बनवतो. त्याप्रमाणे किंवा चतुर्बुद्धीने दही जर घुसळलं पा, म्हणतून नवनीता तैसे गे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्गू. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ज्याप्रमाणे तुम्हाला लोणी काढायचं म्हणजे त्याला आधी प्रक्रिया सांगितलेली आहे. बघा, लोणी दुधातच आहे, तूप दुधात आहे, दही दुधात आहे, पण त्याला प्रक्रिया आहे, नाही का. ज्याप्रमाणे दुधाला आपल्याला स्वच्छ भांड्यात दूध ठेवलं पाहिजे, तापवलं पाहिजे, त्याला साय आल्यानंतर त्यात दही लावून आपण त्याचं घुसळण केलं पाहिजे, त्याची रीत आहे. आणि त्या रीतीने जर गेलं तर तुम्हाला लोणी मिळेल. आणि लोण्याला पण किती प्रकार झाले, दह्याला अग्नी दिला, नंतर दही आपलं दुधाला तापवलं, दुधानंतर दही लावलं, दह्याला घुसळण केलं, मंथन केलं त्याचं, आणि ते मंथन केल्यानंतर लोणी निघालं. बघा, आसार सार आसार, त्रिगुण आसार निर्गुण सार, सारासार विचार हरिपाठ. माऊली म्हणतात त्रिगुण आहे. मग दह्यातूनच लोणी प्राप्त झाले, दुधातूनच लोणी प्राप्त झालं, मग दुधाचं दही झालं, दह्याचं लोणी झालं, आणि मग सारासार विचार म्हणजे सार आणि आसार बाजूला काढून जे तयार झालं ते तूप झालं पा. मग त्या तुपाची जशी परीक्षा घेताना, नाही का, जसे माझे सद्गुरू म्हणायचे, तुम्ही हात घालून त्याची तूप चमचाभर तूप पिऊन पाहता का, तुपाची परीक्षा अशी करतात का? नाही. तुपाची परीक्षा कशी करतात की ज्याप्रमाणे तुम्ही हातावरती थोडं तूप घेता, नाही का, इथं लावता आणि वास घेता. मग आता तुम्ही सांगा, ते भांड्यात दिसणार तूप आहे, त्यात तो वास म्हणजे तूप आहे, म्हणजे ज्याचा खमंग असा, नाही का, तूप, म्हणजे तसा तो परमात्मा आहे. हा, की जसं ते नवनीत आहे, मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. सज्जन कसे असतात की मृदू, आत बाहेर अगदी मृदू असतात, कठीण आजीज नाही, अगदी मृदू असतात. तसं म्हणे तूप, आणि तो तूप म्हणजे परमात्मा आहे. किंवा एकत्र झालेले धान्य, जशी एखादी हुशार स्त्री, नाही का, महिला, एकत्र झालेलं धान्य वेगळं करायचं म्हणलं तर ती कशी करती, आपण बघा चाळणीने चाळतो, किंवा त्याच्यात कचरा असला तर चाळणीने चाळून निवडून बाजूला काढून देतो. किंवा जर तुमच्याकडे एखाद्या गावामध्ये खडे मिक्स करून आले तर तुम्ही वैचून वगैरे आता ते
सगळ्यांना माहिती आहे की नाही माहिती नाही हा शब्द, पण सुपानी घोळून काढून धान्य धान्य बाजूला काढून घेतात, कडे कडे मागे राहतात. पा जड असतं ते मागं राहतं, हलका असतं ते पुढे राहतं. त्याप्रमाणे एकत्र धान्य जसं ती पोलकट उडून जाते नाही का, फुंकर मारली की पोलकट उडून जातं, तसं सारभूत धान्य शिल्लक राहतं. त्याप्रमाणे विचाराने ज्यांचा निराश होतो असा प्रपंच सज्ञानाकडून निघून जातो. पा जो ज्ञानी असतो ना, त्याचा जो विचाराचा निराश झाला की हा प्रपंच कसं नाशिवंत आहे, जिथं जिथं पावा तिथं तिथं नाश. कारण देह जर नाशिवंत आहे, नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. ज्या विचाराचा जसा ज्ञानाकडून टाकला जातो बघा प्रपंच, आणि सारभूत तत्वाचे तो ग्रहण करतो. मग तत्व काय आहे? आत्मा निरंतर आहे नाही का, त्याची भ्रांती गेली. अनित्य आहे, अनित्य पदार्थाची काय सत्व बुद्धी नाही का, मग त्याला तत्व म्हटले. अनित्य आहे, अनात्मा आहे, अनित्य असा तो आत्मा आहे, आणि ती सत्य बुद्धी त्याच्याकडे आली. मग तो काय आला? नित्य अनित्याचा त्याला फरक कळला. महासारासार विचार केला असता भ्रांती आसारे, आणि नित्य आहे सारे नाही का, कायम असणारे दिसणारे नाशिवंत आहे नाही का. आणि ते नाशिवंताचा विचार संतांनी केला, आणि नित्य सार जे काय सारे की आत्मा निरंतर आहे, आणि त्रैलोक्याचा ज्याचा विस्तार आहे ना, ते नाम वर्ण आकार ही चिन्हे नाही का, नाम वर्ण आकार हे चिन्हे ज्याला नाहीत. सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण, नाही रूप गुण जेते काही, तो हारे श्रीहरी पाहिला डोळा भरी, पाहता पाहणे दुरी सारोनिया. त्याने पाहता आणि पाहणे विसरायचे, पाहणे आणि पाहता एक व्हायला पाहिजे. आणि मग तो नित्य सर्वव्यापक आहे, असा जन्म मरण रहित आहे, त्याचा घात करू म्हटले तर कधी होणार नाही नाही का. तो नित्य आहे, आणि त्याचा घात जर करून का मानलं तो होणार आहे का हो? कारण तो काय आहे? स्वप्नातील वस्तू जशी स्वप्नातच राहते, तशी माईक समजणारे नाही का, ते भ्रमात पडलास तर काय होईल तुला? तुझं कर्म जे आहे ते कर्म काय होईल तुला? होणार नाही. स्वकर्म त्यांनी सांगितलं की तू काय कर, स्वप्नाची वस्तू स्वप्नात खरी वाटते, पण जागे होऊन पाहिले असता काहीच नसते. त्याप्रमाणे माईक आहे, हे सर्व काय ते माईक आहे, आणि ह्या भ्रमातून बाहेर पड सर्व व्यर्थ भ्रमात पडला आहे. मग ज्याप्रमाणे सावली पा शास्त्राने घाव मारला तर जसं सावलीला लागतो का, अंगाला लागतो का आपल्या, आणि सावलीला लागत नाही. त्याप्रमाणे किंवा कुंभ उलटा केला नाही का, ज्याप्रमाणे घटाकाश, घट जर आपण उलटा केलं त्याच्यात आकाश सामोरेल, मग आकाश तेवढंच आहे का घटा एवढं? नाही. ते कसं गगनाहून वाढ आहे, नाम आहे, तसं ते आकाश जसं पूर्ण आहे, प्रतिबिंब नष्ट झाले ते जसं आहे तसंच आहे. किंवा सूर्य कुठं, त्याच्यात दिसणारा सूर्य तो जसा तसाच आहे. त्या प्रकारे आकाश पण मठाच्या आकारास आल्याने दिसते, पण ते मठ नाही नाही का. तसं आपण हा आत्मा देहाच्या आकाराने दिसतो, पण तो देह नाही, असं सांगण्याचं तात्पर्य त्यांनी सांगितलं. आणि त्याप्रमाणे शरीराचा जरी नाश झाला तरी आत्मस्वरूपाचा नाश होत नाही. म्हणून जन्म मरणाच्या भ्रांतीचा आत्मस्वरूपावर आरोप करू नको. कारण ज्याप्रमाणे जुने वस्त्र टाकावे आणि नवीन घ्यावे नाही का, नेसावे, त्याप्रमाणे हा आत्मा कर्माने जीर्ण झालेला देह टाकून दुसरा स्वीकारतो. म्हणून आता आत्मा उत्पत्ती रहित असून नित्य सिद्ध, उपाधी रहित, अत्यंत शुद्ध आहे. म्हणून त्याचा शस्त्राधिकार करून छेद होत नाही. म्हणून प्रलय काळाच्या पाण्याने बुडत नाही, आणि अग्नीकडून जळत नाही, व वायूकडून शुष्क होत नाही. अर्जुन, आता आत्मा नित्य स्थिर व शाश्वत असून सर्व ठिकाणी नेहमी परिपूर्ण भरलेला आहे. पहा, त्यांनी झालं की मुंगीपासून ब्रह्मापर्यंत आत्मा एकच आहे. म्हणून अर्जुना, आत्मा अनुमानाचा विषय होत नाही नाही का. कारण ध्यान याच्या भेटीसाठी सतत उत्सुकता असते. मनाला नेहमी दुर्लभ आहे, आणि साधनाने प्राप्त होणारा नाही. कारण अर्जुना, पुरुषोत्तम अनंत आहे,
आणि हा त्रिगुण रहित अनादि विकार रहित निराकार व सर्वव्यापी आहे. म्हणून अर्जुना असा आत्मा आहे असे जाण, हा सर्वव्यापी आहे ओळख, म्हणजे तुझा सर्व शोक सहजच नाहीसा होईल. कारण हा अनादि सिद्ध आहे, नाही का. हा पहिलाही होता, म्हणजे आधी मध्य ना अंती, आत्ता पण राहणार आणि नंतर पण राहणार, हे तो आधी ओळख म्हणे पा. म्हणून अथवा असा विचार तुला जर कळत नसेल तर उलट पक्षी हा नाशिवंतच आहे हे जरी मानलंस ना तरी तुला शोक करणे शोकातून काय युक्त नाही, नाही का. तू उलट पक्षी विचार कर की हा नाशिवंत ना आहे, नाही का. नाही, एवढंच लक्षात घे. जसा गंगेचा प्रवाह अखंड असतो, उत्पत्ती स्थिती आणि नाश, नाही का. जिथून गंगा उगम झाली तिथेही गंगा आहे, मध्यंतरी दिसली तिथेही गंगा आहे, आणि ती समुद्रात जरी जाऊन मिळाली तिथेही गंगा आहे. मग तिथं जरी एकरूप झाली तरी गंगेचा नाश होत नाही. त्याप्रमाणे उगमस्थानी खंड पावलेले नसतेच, नाही का. गंगाजल कधी उगमस्थानी खंड पावतं का? जसं समुद्राला जर जाऊन जरी मिळाली तरी ती मध्यंतरी वाहताना दिसते. आणि त्याप्रमाणे हा उत्पत्ती स्थिती नाशाचा प्रभाव प्राणी मात्रांच्या मागे सतत सुरू आहे, तो केव्हाही थांबत नाही. म्हणून तुला या सगळ्याबद्दल शोक करण्याचे कारण नाही, कारण सृष्टीक्रम असा अनादी सिद्ध स्वरूप आहे. अर्जुनाला वेळोवेळी अनेक उदाहरणं देऊन भगवान श्रीकृष्ण सांगतायत की बाबा जे उत्पन्न झालेले आहे बघा, उपजे ते नाशे नाशले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा, की जे उत्पन्न झालेले ते नाश पावणार आहे आणि नाश पावलेले पुन्हा जन्माला येणार आहे पा. आणि ते घटिका यंत्र कसं आहे, चालूच राहणार आहे. म्हणून तू त्याच्यावरती भ्रांतीने विचार करू नको म्हणे. उत्पन्न झाले जसे नाश पावते तर ते पुन्हा पुन्हा दिसणार, हे जसे राडगाडग्याप्रमाणे सुरूच आहे, तसं उदय अस्त अविच्छिन्न सुरूच आहे. जसा सूर्य उदयाला जातो तसाच पुन्हा अस्त पावतो येतो, तसं हा जन्म मृत्यू चुकवता येत नाही. म्हणून महाप्रलयाच्या वेळी सुद्धा त्रैलोक्याचाही नाश होतो, पण उत्पत्ती नाश टळत नाही. मग हे जर तुला सर्व पटत आहे तर मग शोक का करतोस? देव म्हणतात एवढं सगळं पटतंय तुला, मग शोक का करतो? मग या ठिकाणी अजून अनेक एक गोष्ट सांगतो तुला म्हणे की पुष्कळ बाजूने जर विचार केला तर तुला शोक करायचे कारणच नाही. कारण हे सर्व जीव जन्मापूर्वी अव्यक्त होते व जन्मानंतर व्यक्त दशेला आले. पहा, जन्माच्या आधी सगळे अव्यक्त होते. आपण म्हणतो आपण पहिले नव्हतो का? पहा, चांगला विचार केला तर एकनाथी भागवतात विषय केलेला आहे. पहा की तुम्ही सत्ययुगात पण होतात, द्वापर युगात त्रेतायुगात पण होतात, द्वापर युगात पण होतात आणि आता कलियुगात पण आहात. मग त्या वेळेस तुमचं त्या वेळेस जे कार्य होतं ते तुम्ही केलं, तरी सुद्धा तुम्हाला अजूनही देव कळला नाही. म्हणून आता कलियुगात आलोत. आणि आता आलोत बघा, सगळे आपण जेवढे गीतेला जॉईन झालेला आहोत ना, तेवढ्यांचं खूप मोठं महान भाग्य आहे. माझे सगळं तुम्ही सोन्याहून पिवळेत. कारण सगळेच गीता वाचतात, पण सगळेच एवढे खोलपर्यंत अभ्यास करायला लागलेत का हो? आपण पाहिलं, चांगला विचार केला तर परदेशात सुद्धा गीतेचा अभ्यास चालू आहे, नाही का. जे गीतेवरती रिसर्च करतात त्यांचं चालू आहे की बाबा हे जे दिलेले ह्याचा जसं तसा अनुभव येतो. मग आपण येतं असून महाराष्ट्रात जन्माला बघा, आशिया खंडात, त्याच्यामध्ये नरदेव प्राप्ती आशिया खंडात झाली आपली, आणि त्याच्याहून आपण पुण्याचं मानायचं म्हणून पुण्यामध्ये जन्माला आलो. आणि त्याच्याहून आणखीन पुण्याचं म्हणजे माऊलीचे शेजारी भेटतो, नाही का. म्हणून आपण इतके भाग्यवंत म्हणून तया शरण गेले पंढरराया, नाही का. तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. म्हणून आपण इतके भाग्यवंत आहे, आपल्यासारखे भाग्यवंत कुणी नाही. म्हणून त्याने सांगितलं की जे मध्यंतर जे भासतात ना, जसं निद्रिताला स्वप्न पडतं तसे मायेमुळे परमात्मा स्वरूपाचा ठिकाणी आकार भासतो आपल्याला. आपण फक्त दिसतंय आपल्याला, आपण म्हणतो हे जर असत्य आहे तर मग सत्य काय, नाही का. जसं पाणी वाऱ्याच्या संबंधाने तरंगकार दिसतो,
किंवा सोन्याला आकार देणं कुणाचं काम आहे? सोनाराचं आहे. त्याच्या इच्छेप्रमाणे तो ते डिझाईन नाही का त्या अलंकाराला आकार देतो. त्याप्रमाणे हे सर्व साकार सृष्टी काय झाली? मायाबलाने आकाराला आली, भासली नाही का. प्रत्येक जीव त्याच्या कर्माप्रमाणे आकाराला आलेला आहे. आणि जसे आकाशात आभ्रपटल वाचते नाही का, आपण आकाशात पाहिलं, सहज असं पाहिलं तर आपल्याला अनेक चित्र दिसतात. त्याप्रमाणे जिथे मुळात नाहीच त्याकरिता का बरं तू शोक करतो? अर्जुनाला म्हणतात अरे जिथं नाहीच आहे, जसं आकाशात जर तुम्हाला मोठा राजवाडा दिसला तो आहे का? तिथं नाही, तो फक्त भास आहे. तसं अविनाशी व चैतन्य त्यांचे तू ज्ञान करून घे नाही का. जो अविनाशी आहे नाही का त्याचं तू चैतन्याचं त्या काय कर, ज्ञान करून घे, देव अर्जुनाला सांगतात. आणि त्या परमात्म्याची आवड उत्पन्न झाली नाही का तर संतांना विषय सोडून जातात बघा. आणि ते ज्या करता वैराग्य संपन्न वनवासी होतात. ज्यावेळेस तुम्हाला परमेश्वराची आवड निर्माण होती त्यावेळेस आपोआपच तुम्हाला वाटू लागलं. बघा आता बरेच काही लोक सांगतात की गीता वाचायला लागल्यापासून मला असं वाटतं, आपले आपले अनुभव सांगतात. बघा तुम्ही नुसती गीता वाचताय नाही का, तर वाचून आत्मसात करणारे सगळे आहेत का? तरी सुद्धा तुम्हाला एवढा अनुभव येतो. जर आपण आत्मसात केली तर काय होईल? स्थिर अंतःकरणवान ज्या शुद्ध परमात्म्याचा सूक्ष्म दृष्टीने पाहून सर्व संसार विसरले नाही का, सगळे संसारच विसरले. आता संसार म्हणजे काय हो? थोडक्यात आपली व्याख्या, संसार म्हणजे हे जे दिसतंय भासमान नाही का, घरदार गाडी बंगला म्हणजे संसार का? नाही. आपण जन्माला आलो नंतर आपण तुम्ही संसार करीत नाही. का नाही करीत? कोण म्हणतं तुम्ही संसार करीत नाही? कारण डोळ्याचं काम चालूच आहे पाहण्याचं, कानाचं काम चालूच आहे ऐकण्याचं, तोंडाचं काम चालूच आहे बोलण्याचं, याला संसार म्हणले. हा, ह्या इंद्रियांचा जो जो उपभोग करतो घेतो त्याला संसार म्हटले. आणि त्यांनी सांगितलं की कित्येक असे गुणवान करीत असता अंतःकरणात वैराग्य प्राप्त होऊन गेले. बा त्या संसाराला विसरले म्हणजे इंद्रिय नेनता भोगी जे नाही का, मग त्याचं अंतःकरण म्हणजे या इंद्रियांना विन्मुख हो, इंद्रियांना विसरा तुम्ही. बघा आपण चिंतन चित्ताला लावी, मनाच्या मनाला उन्मनीच्या सुखात पांडुरंग भेटी देतो. आता ह्याचा अर्थ काय? चिंतन करायचं. बघा जसं चिंतन केलं तर आपण मुक्त हो, पण चिंता काय करीन? जाते कशात? स्मशानात नेऊन. पण चिंतन केलं म्हणजे एका अनुस्वाराचा शब्द आहे बघा, फरक आहे. चिंतन केलं तुम्ही तर चिंतनातून तुम्ही मुक्त व्हाल, आणि चिंता केली तर चितेवरती जा. अनुस्वाराचा फरक आहे. म्हणून त्याचा विचार करून त्यांनी सांगितलं की कित्येक श्रावणाने समाधान पाहून गेले, नुसतं ऐकून समाधान झाले आणि देहभान विवर्जित झाले. देहभान, आता आपण काही लोक म्हणली बघा, शेवटी ऐकलं तरी नुसतं अंगावरती रोमांच उभे राहिले. हा अनुभव येणं, हा अनुभव येतो. ज्ञानेश्वरी तुम्ही गीता वाचा आणि हा अनुभव आणून देणारे सद्गुरू प्राप्त व्हायला पाहिजे आपल्याला. कारण हा मनुष्य देह आयसा निध, साधारण ते साधे सिद्ध, करुणी प्रबोध संत पार उतरले नाही का. मग ते संत त्यांनी प्रबोध क्रिया केली आणि त्याच्यातून पार आपल्याला मिळली. बघा नाव चंद्रभागेत तेरी उभा उभी पालवी. बघा मग ती नाव आपली या बहुतीरावरती उभी आहे म्हणजे आपण, आणि ती पार नेण्यासाठी आपल्याला संतांची प्राप्ती व्हायला पाहिजे. म्हणून नद्यांचे ओघ समुद्राला जाऊन मिळतात. पाण्यालाही कळतं, जर पाऊस पडला तर ते वडे नाले फिरत फिरत नद्याला जाऊन मिळतात आणि नद्या परत समुद्राला जाऊन मिळतात. मग आला कुठून पाऊस? समुद्रातून. कसा? समुद्रातून बाष्पीभवन झालं, ढग तयार झाले, ढगातून हवा लागली, हवेतून पाणी पडलं म्हणजे पाऊस पडला, आणि परत पाऊस आला कुठून? समुद्रातून, आणि परत तिथं गेला. मग जर पाण्याला कळतं तर तो समावेश होत नाही. बघा मग जसं समुद्रामध्ये एवढे नद्या नाले जाऊन भेटले तरी समुद्र आपली सीमा उल्लंघन करीत नाही, किंवा जरी पाऊस पडला नाही तरी समुद्राचे पाणी आटत नाही. तो जसा आहे तसा आहे. बघा समबुद्धी घेता मनुष्य हरी, क्षमदमवैरी हरी झाला. म्हणून थोर योग्यांच्या बुद्धी साक्षात्कारा बरोबर तन्मय होतो.
म्हणून देव सांगतात की त्याप्रमाणे समबुद्धी झाली बघा, की त्या विचाराने ते तद्रूप झालेले पुरुष पुन्हा संसाराला प्राप्त होत नाही. म्हणून असा तो सर्वव्यापी व सर्व देहात असलेले, ज्याचा घात करू म्हटल्यास होत नाही, असे विश्वव्यापी चैतन्य तू पहा. अर्जुनाला ते चार चार वेळा सारखं सारखं समजून देत आहे बाळा, ते पहा तू, नाही का, की ज्याचे आश्चर्य उत्पन्न होते ना, आणि जे नाहीसे होते त्याला तू जाण, ते मनाला पटवून दे. बघा, आपण पटवून घेतो की सत्य आणि असत्य सगळं कळतं आपल्याला, पण तरी पण आपण असत्याचा विचार कसा करतो, जिकडनं आपला फायदा आहे ना तिकडं आपण जातो म्हणे. तसं देव म्हणतात की अरे अशोक करणं सोडून दे आता तू, आणि काय कर की ज्याच्या योगाने तुला तरुण जाता येईल. आणि तू काय केलंय, स्वधर्म विसरलास काय? तुझा स्वधर्म काय आपला, की स्वधर्म काय, की कौरवांचे भलते झाले नाही का. त्यांना काय वाटणार की तू जरी यांच्याशी युद्ध नाही केलेस तरी ते म्हणणार अर्जुन आम्हाला भेला गेला गेला, अर्जुन भिवून गेला. तेव्हा तू काय कर, तू स्वधर्म कर. बघा, तुम्ही स्वधर्म केलास, सहज केलास, तरी पण तुम्हाला काय होईल, परमेश्वराची प्राप्ती होईल म्हणे. म्हणून तुझे चित्त काय कर, तू दयेने जरी पाझरले असले तरी तुला युद्ध प्रसंगी कोणी मोकळं सोडणार नाही. म्हणून देव सांगतात की स्वधर्माकडे तू लक्ष दे, तुझं कर्तव्य काय आहे त्याच्याकडे लक्ष दे. आणि एवढं करून जर तू तुझं मूर्तिमंत स्वर्गच जर तुझ्या रूपापुढे, तू जर स्वधर्माकडे लक्ष जर दिलास तर तुझा स्वर्ग तुझ्या पुढे उभा आहे, तुझी कीर्ती तुझ्या पुढे उभी आहे. आणि तीच तू कीर्ती काय करशील, तू जर पळून गेलास तर काय उपयोग होणार नाही. म्हणून तुझी सहज, क्षत्रियांना काय असतं, बहुत पुण्याने संधी प्राप्त होते अशी युद्धाची, सारखी सारखी युद्धाची प्राप्ती होत नाही. त्यांनी उदाहरण दिलं की ज्याप्रमाणे जांभई देण्याकरता सत तोंड जर उघडलं तर त्याच्या जसं अमृताचे थेंब घेऊन पडावे नाही का, तसा युद्धाचा योग तुला प्राप्त झालाय. म्हणून तू या युद्धाचा त्याग करू नको, कारण नसलेल्या गोष्टीचा शोक करू नको, कारण हे सगळे मरणारे आहेत आणि तू मारणारा नाहीयेस नाही का, हे लक्षात घे. आणि हा घात आपणच केला असे होईल, असं तुला जे वाटतं ना ते तू त्या भ्रांतीतून मुक्त हो. मग असले जर कीर्ती नाहीची झाली तर सर्व जग तुझी काय करील, निंदा करील. म्हणून ही महापातकी तुला आपोआप शोध घेत येतील. म्हणून जर रणात पडलेले प्रेत जसे गिधाडे चौकडून फाडतात त्याप्रमाणे तू सधर्मभ्रष्ट झालास नाही का, म्हणून महापातके तुला येऊन व्यापून टाकतील. म्हणून स्वधर्म टाकशील तर पातकाला पात्र होशील, म्हणून अपकीर्तीचा डाग कल्पांतापर्यंतही जाणार नाही. म्हणून जोपर्यंत अपकीर्ती ना झाली नाही तोपर्यंत शाण्यासारखे जागावे. असे मान असता तू युद्धातून कसे बरं फिरतोस माघारी नाही का, काय बरं सांग बरं. म्हणून मत्सर रहित दयाळूपणा तुझा अंतःकरणातून काढून टाक. आणि पुढे जाऊन सांगतात की ते तू काय कर, युद्धाला तयार हो पा. त्याच्यातून त्याने सांगितलं की ह्या विषयाबरोबर बघा थांबूयात का त्याने. ताई, आपण उद्या परत घ्यायचं. बरं ठीक आहे चालेल. हो, छान सांगायला लागले तर ऐका वाटायला लागले, पण 4:15 झालेत. हा ठीक आहे चालेल. सो कंटिन्यू आपण सोमवारी परत घेऊयात. सोमवारी का? हा ठीक आहे चालेल. चालेल ना तुम्हाला? चालेल. ओके. सोमवारी हो. ताई 1 मिनिट, सोमवारी गोकुळाष्टमी आहे ना? हो. मग दुपारी भजन आहे माझ्याकडं, आमच्याकडे कार्यक्रम असतो ना. अच्छा, असं आहे का? हा, तर मग मंगळवारी घेऊ आपण. हा चालेल, मंगळवारचं नाहीतर एकादशीच आपण गोकुळाष्टमीचं कीर्तन, काल्याचं कीर्तन विचार करायला लागलोत. हा. ठेवायचं का काल्याचं कीर्तन का? हा, तुमच्या सगळ्यांचे रिप्लाय सांगा, म्हणजे मग त्याप्रमाणे आपण बघूयात. हो चालेल, ठेवा की. मंगळवारी दहीहंडी आहे ना. हो, दहीहंडीचं हा बघूयात कसं जमतं ते, त्याप्रमाणे ठरवूयात. हो, कारण मी पण सांगते, कारण कसं आहे ते 2 दिवस भजनातच असतात सगळे ना.
हो ना, बरोबर आहे. 2 दिवस असतातच सगळेजण. ठीक आहे, काही हरकत नाही. हा. आपण बुधवारी परत घेऊयात. हा चॅप्टर हा पूर्ण झाल्याच्या नंतर आपण तिसरा हे घेऊयात. हो हो, तरी मी हा. बरोबर आवडले बरेच. हो हो हो. बरेच झाले. तुम्हाला ऐकतच राहावं असं वाटतं नक्कीच. प्रश्न त्याचा नाहीच आहे. आहे आता त्यांचं बाबांचं आहे ते सगळं, आपण त्यांचं माऊलीचं आहे ते सांगायचा प्रयत्न करायचा, मोडकं तोडकं येईल तेवढं, नाही का? नाही नाही, आपण छान. तो स्पष्ट म्हणे आलाय दोघींनी पण आज दोघींनी सांगायचं पण दुसरं. छान सांगितलंय. वैजयंती ताईंनी हा? पण आणि तुम्ही पण छानच सांगितलं अगदी. आम्हाला आपल्याला नाही, ते माझं जे जे आपणाचे टाळे ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. वा, महाराज म्हणतात तसं जे आपल्याला माहिती तेवढं सांगण्याचा प्रयत्न करायचा. बरोबर. मोडकं तोडकं आहे ना, नाही का? हो हो. तसं बोली वेडी वाकडे उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही संत. नाही, जे खरंच बोबडा छान. आहे थोडं मोडकं तोडकं ते तुम्ही समजून घ्या, चुकलं माकलं तर माझं मला परत द्या. नाही. आपण श्रीपाद इथेच थांबूयात बाबांच्या आता माऊलीचं आपण. वंदनाताई, तुम्ही कशावरनं हे वाचलं? ज्ञानेश्वरीवरनं का हो उदाहरणं घेतली? ज्ञानेश्वरी, अच्छा. ज्ञानेश्वरीवरूनच. मला कळेल का पुस्तकाचं नाव त्या? सार्थ ज्ञानेश्वरी, सार्थ श्री साखरे महाराजांची आहे, कोणाचं आहे सांप्रदायिक. ते? साखरे कोणाचं आहे? स्वतः महाराज, काढलेले नोट्स आहेत. हा? साखरे महाराज. त्यांनी कोणाचं? स्वतः नोट्स काढलेले आहेत. हो हो, ते कळलं नाही नाही, मला. नोट्स नाही काढलेले, मी ज्ञानेश्वरीतूनच वाचून सांगते. हा. साखरे महाराजांचं आहे सांप्रदायिक. साखरे महाराज. हो, सार्थ अच्छा. श्री ज्ञानेश्वरी. हा हा, नाही खूपच हा. छान. आणि खूपच तुमचं विवेचन खूपच सुंदर होतं. म्हणजे किती उदाहरणं घ्यायची, लागोपाठच चालू होती. म्हणजे काय लक्षात ठेवूया आता आपण. खूपच सुंदर आणि समजावून सांगितलं. खूपच छान. अगदी. नाही ताई, म्हणजे ते कसे आहेत आता बाबांच्या कृपेने माझे हम्म. सद्गुरू आहेत ना, श्रीपाद बाबा चव्हाण, हा हा. रामदास बाबा बुधवारे म्हणून नाशिकचे. तर अच्छा ते नाहीयेत आता, परंतु अच्छा. त्यांनी दिलंय, त्याच्यामुळे तिथपर्यंत नेऊन पोहोचवण्याचं मी या विषयात कधीच नव्हते. हम्म. म्हणजे मला हरिपाठ कशाला म्हणतात, अभंग काय म्हणतात माहिती नव्हतं. अच्छा. पण त्यांच्या कृपेने म्हणतात ना अहो, त्यांनी. आम्हाला अजून माहिती नाही हरिपाठ. आम्ही नोकरी करणारी माणसं कुठे याच्यात पडलो होतो. आता रिटायर झाल्यानंतर ह्याच्यात आलो. नाही, मग जसं रेड्यामुखी वेद बोलविले त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांनी बोलवला रेडा, बरोबर आहे, परंतु आता आपल्याला आपण रेड्या स्वरूपच आहे ना, आपण शेवटी आज्ञेने रेडा म्हणजे आत्मा आज्ञान. तोच राहतो ना. शेवटी ताई, आत्मा तोच राहतो ना, असं म्हणतात. नाही नाही, रेडा म्हणजे आज्ञान, ते सांगते, आज्ञाने आहोत कळलं, आपण. ते माहिती हो, पण मी आता अज्ञान आपलं नाहीचं केलं त्यांनी, त्या ज्ञानापर्यंत तिथं. ज्ञान म्हणजे संत, मग बरोबर. संत ही पदवी ज्ञानाला आहे ना, मग खूप तिथपर्यंत छान, नेऊन खूप छान, काम त्यांनी केलंय. त्यांच्या खूपच कृपेने इथं छान. बोलायचं, आपलं काहीच नाहीये. तुम्ही बोलत राहावं असंच वाटतं. काही थांबूच नाही. पण तुमच्या चरणी अर्पण सर्व आहे. तुमच्या काय चरणी करायचं आमचा तेवढं. नमस्कार उलट. तुम्ही इतकं छान सांगितलं. खूपच छान. ठीक आहे, ठीक आहे. धन्यवाद. आपण थांबूयात. हा, धन्यवाद. चालेल. त्यांचा ताई, निरोप याच्यावर तुमच्यापर्यंत एक पोहोचवण्याचं काम करते. गोष्ट आहे, सांगू का मी 2 मिनिटाची? हो, सांगा. जे आपण आपल्याला ओळखू शकत नाही. पंचीकरणात आलेलं आहे ना, एक मेंढ्याचा कळप असतो. हो त्यात एके दिवशी सिंहाचं छोटस पिल्लू हे होते, राहते. मग मेंढपाळ त्या पिल्ल्याला सुद्धा मेंढ्यासोबतच पाळतो. बरोबर. मग त्या सिंहाच्या पिल्ल्याला वाटते की आपण मेंढाच आहे, आपण वेगळे आहे असं काही जाणवतच नाही त्याला. बरोबर मग आहे. एके दिवशी जंगलात गेल्यावर एक सिंहाची डरकाळी ऐकून सगळे मेंढ्या पळतात, त्यासोबत तो सिंहही पळतो. पिल्लू म्हणजे मोठं झालेलं असते आता. मग त्या सिंहाला वाटते हा का पळतोय, म्हणून त्याला तो पकडतो. पकडल्यावर तो खूप घाबरतो. तो म्हणतो मी मेंढा आहे, तू मला मारशील, मला पळू दे. तर ते त्याला एका ठिकाणी घेऊन जातो. पाण्याच्या म्हणजे नदीकाठी नेतो आणि त्याला दाखवतो की तुझ्या आणि माझ्या खुणा एक आहेत. तू पण सिंहच आहेस, मेंढा नाहीयेस. असं आपल्याला गुरु भेटायला पाहिजे.
की तू पण एक आत्मा आपली आहे, ओळख तू करून देण्यासाठी. माझ्यासारखाच आहे. बरोबर, आपली ओळख करून देण्यासाठी. त्याच्या आणि माझ्या खुणा एक आहेत. तोही सच्चिदानंद दोन्ही आहे, आपणही आहोत. आपणही निर्विकार आहोत, तो निर्विकार आहे, तो अव्यक्त आहे, आपणही अव्यक्त आहेत. असं जेव्हा आपल्याला कळेल, दोन्ही दिसाया सारखे ताई, हा? दोन्ही दिसाया सारखे, वर्म जाणे तो पारखे. हो, वर्म जाणे तो पारखी. दिसायला सारखेच आहे सगळे, पण हा. वर्म जाणणारा एखादा असतो. वंदनाताई, तुम्ही कुठून अभ्यास करता? पंचीकरण, विचारसागर वगैरे सोडवलं का? नाही नाही, मी वाचन करते, पण आपली बरं. ज्ञानेश्वरी, एकनाथी, भागवत सगळे ग्रंथ वाचलेत, मी वाचते म्हणजे. मी पण एकनाथी भागवत, ज्ञानेश्वरी, गाथा. हो, सगळं आरती-विजय वगैरे सगळं वाचून झाले, भक्ती-विजय. पण सांगतो ना, सद्गुरु कृपेशिवाय काहीच नाही. गुरुकर तेच मला, सिंह जसा भेटतो तसं एक भेटायला पाहिजे, त्याच्या आपल्या खुणा एक कळायला पाहिजे तसं. त्यांच्या कृपेनेच चाललंय सगळं, आपलं काहीच नाही इथं. हो, त्याच फक्त सांगायचं झालं. आपल्याला ते जेवढं बोलतात, आपण समजतं तेवढं सांगायचं. जेवढं कळते, चुकलं माकलं पादरात घ्या शेवट. नाही, वेडे वाकोडे बोल म्हणायलात ना तुम्हीच, त्याच्यामुळे पदरात घ्यायचं काम नाही काही. छान बोलताय. तुम्हाला बोलायचं सराव आहे वाटतं, समजलं तरी बोलण्याचा सराव असायला पाहिजे, तरच बोलता येते. ताई माफ करा, पण प्रवचन कीर्तन चालतंय, करते. त्याच्यामुळेच बोलता येते. आता आमचा अभ्यास असूनही आम्हाला ते प्रवचन कीर्तन न केल्यामुळे बोलता येत नाही. अभ्यास असूनही. त्यांच्या कृपेने त्यांनी करून घेतलं ना. आमचे कुठे सद्गुरू राहता आम्हाला तुम्ही? जबरदस्त. हा, कुठे राहता? मी इथं पिंपळे गुरव, नवी सांगवी. तुम्ही राहता? तिथले मी परभणीचे आहे, पण मी आता दिल्लीला राहते मुलासोबत. हा हा. माझंही असं परभणीला असताना विचारसागर, पंचीकरण हा वगैरे सर्व ग्रंथ झाले छान. हा हा हा. तरीच आता थोडा थोडा अभ्यास करते, वाचते. आता गोकुळाष्टमी म्हणून याचं पारायण वगैरे असं चालू ठेवते. आता इच्छा खूप होती, पण काय म्हणतात ना, शेवटी आपल्याला ज्यावेळेस मिळायचं त्यावेळेस भेटतं ते, नाही का. आता वाचन आहे जरा माझं, तब्येतीमुळे थोडं कमी झालं, हे ऑनलाईन चालू झालं. चला, काहीतरी कुठंतरी भेटतंय. गुरुकृपा, गुरुकृपा. सुचिताताईची कृपा म्हणावं लागेल. नाही गुरु भेटला त्या आपल्या, काहीतरी कुठून दिलं तरी भेटतं ना, कुठून तरी कोणतरी साध्य होतं ना त्याच्यासाठी. फक्त तुम्ही इच्छा करा. तसं इच्छा आहे आपल्याला ऐकायची. आम्ही तर एवढं दिल्लीला आलो, तर आम्हाला तर काहीच ऐकणं होत नाही. ऑनलाईन मुळे खूपच सोपं झालं सगळं ऐकण्याचं. हो, छान म्हणून तर सांगताय. इच्छा पूर्ती ती पावलं. इच्छा करा तुम्ही फक्त. सत्य संकल्पाचा दाता नारायण. इच्छा व्यते जवळ हरीचे चरण, सर्व नारायण देतो तुझं. तुझं करेक्ट. छान उदाहरण देता तुम्ही, तोंडात आहे तुमच्या अगदी सगळं. खूपच छान. चालतंय. रामकृष्ण हरी. रामकृष्ण जय श्री. रामकृष्ण हरी. सुचिताताई, तुम्हाला धन्यवाद सगळ्यात जास्त. नाही होत आहे, मी बोलून काय करणार आहे? आता सांगितलं, गुरुची कृपा पाहिजे ना. हे कुठेतरी त्या कृपेमुळेच आहे हे सगळं. खरं आहे की नाही? प्रेरणा दिली, निमित्त कारण तुम्ही झालात. ताई तुम्ही झालात ना ताई आम्हाला. निमित्त कारण झालात ना, उपादान कारण प्राप्त झालं. सहाय्य केलं तुम्ही आम्हाला, मदत केली ना इथपर्यंत येण्याची. सगळं फळ त्यांना आहे, सुचिताताईंना आहे सगळं फळ. मग तर तुम्ही पण ताई खूप छान सांगता, अगदी व्यवस्थित, नाही का. त्याच्यामुळे खूप अभ्यास पण होतो, थोडस बाबा उत्सुकता लागते पुढचं ऐकण्याची. ऐकता तरी येतं कमीत. सुचिताताई, बोला. माझं एक म्हणणं आहे की वंदनाताईंचं एक स्पेशल डे ठेवा तुम्ही 2 तासाचा. हो हो हो, थोडं रोज थोडं घ्या ताई. नाही, आता आपण काय केलंय बघा ताई, ताईंना त्याच्यासाठीच सांगितलंय, वंदना ताईंना. आपण अध्याय वाचन करतोय ना रोज, तर त्याच्यानंतर समग्र सांगणार पूर्णपणे. म्हणजे अर्धा पहिल्या तास अध्यायाचं त्यांना पण द्या, त्यांनी अर्धा पूर्ण तास त्यांना सांगितलं द्या. बघा.
पहिल्या अध्यायाचं हा. पण वंदनाताईंनी पूर्ण सांगितलं. आता दुसरा अध्याय पण चालू आहे. आणि अच्छा. एकदम 2 तास तर एकदम शक्य नाही होत कोणालाही. नाही म्हणजे ठीक आहे, अर्धा अर्धा तास घेतलं तरी खूप आहे. हा, पण आता म्हणूनच मला मग आपण ह्या आपल्या शेवटचं याच्यामध्ये समग्रसाठीच ताईंना सांगितले. आता हा हो. पूर्ण दुसरा अध्याय कंप्लीट करणार त्या. मला आता हुरहुर मी लागले. पण मी आता थोडस बोलते. उद्यापासून बाहेर गावी जाते ते अगदी 1 तारखेपर्यंत. काही मला प्रॉब्लेम आता नाही. हुरहुर आपल्या इथं लागले. आपण युट्यूब चॅनल पण ठेवलेलं आहे ना, त्याच्यासाठीच हो ठेवले की हो. ज्यांना हम्म. जमत नाही यावेळेला त्यांनी हम्म. नंतर पण ते पाहू शकता म्हणून. हो नंतर हो सुद्धा हो. पाहू शकता. तर सुचिताताई, मी पण एखाद दिवशी बोलते. थोडं थोडं तुमच्यामुळे सवय लागते आम्हाला हो बोलण्याची. हो हो, तुम्हाला एक चॅप्टर म्हणूनच दिलाय पूर्णपणे. हो हो. हम्म. तुम्ही पण छान सांगता हा, शकुंतला म्हणूनच ताई. म्हणलं की पूर्ण ज्याला जमतं ना त्यांनी प्रत्येकाने एक एक चॅप्टर घ्या, पूर्ण विश्लेषण छान करा, म्हणजे आमच्या सारख्यांना थोडंफार तरी कळेल. त्याच्यात तसं काही आमचा पण नाही. भाग आहे ना, त्या निमित्ताने अभ्यास होतोय करून. अगदी अगदी. काय वंदनाताईचं वन- विवेचन वंद झाल्यावर दुसऱ्या त्यात मी थोडस बोलते, 10-15 मिनिट तुमचं झाल्यावर. वंदनाताई, कोणचा श्लोक म्हणजे म्हणतात ते थोडंसं आम्हाला रेफरन्स दिला तर त्या ज्ञानेश्वरीमध्ये बघता येईल. ते म्हणजे कळत नाही ना, पुढे पुढे तुम्ही जाता तर आम्हाला थोडंसं कळून जाईल की कोणचा श्लोक तुम्ही कोणत्या नंबरचा बोल, ते आम्हाला थोडं सांगत चला. ठीक आहे, ते मी म्हणत होते पण ताई म्हणल्या नाही, डायरेक्ट बोला तुम्ही. नाही मी म्हणजे श्लोक थोडंसं सांगितलं की आपल्याला ते बघायला बरं पडतं, त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये थोडं बघायला हो बरं हो, पडेल म्हणून त्या हिशोबाने बरोबर. मी आता म्हणते. 38 आणखी पर्यंत खूपच झाले सुंदर आपलं. सांगितलं आणि अगदी धारा प्रवाह तुमचं बोलणं आहे, 1 मिनिट पण त्याच्यामध्ये खंड नाहीये. खूपच छान. फक्त मला श्लोकाचा वंदनाताई नंबर सांगितलं तर आपल्याला तेवढं वंदनाताई बघता येईल तुम्ही कोणत्या आता याच्या 38 श्लोकाच्या पर्यंत संदर्भात झाले बोलता. आपलं ताई. किती? 38 श्लोक झालेत आपले आता. अच्छा, ठीक आहे ठीक आहे. वंदनाताई, मी परत एकदा कन्फर्म करते. सार्थ ज्ञानेश्वरी साखरे महाराजांनी सांगितलेली ना? दाखवू का मी तुम्हाला? हे पा, दिसती का? त्याचा फोटो पाठवा ना, जरा फोटो पाठवा ना, ठीक आहे ठीक आहे. ग्रुपवर ही पाठवा. खूप जुनी प्रत आहे ताई. हा, ही प्रत खूप जुनी आहे म्हणजे आमच्याकडची. नाही पण नाना तरी महाराज त्याच्यात साखरेंची आहे त्यांच्याकडे. ताई मी सांगते हा. तुम्हाला. हो आळंदीचे ती पाठ. साखरे महाराज दादा आहेत. महाराज साखरे. हा हा. हो आता ती खूप जुनी झाली आहे प्रेत. आता हा. शंकर हो किशन महाराज साखरेंनी काढलेली आहे, ती पण घ्या, ती छान आहे. कुठची? त्यांचेच आहेत नाना महाराजांचे वंशज किशन महाराज साखरे म्हणून हा आळंदीचे. हा. त्यांनी पण प्रेत आणि त्यांचे थोडस आणखी सुधारणा देऊन छान केलेली आहे. अच्छा अच्छा. तुम्हाला घ्यायची तर आता तुम्ही किशन महाराज साखरेंची घ्या. अच्छा. ते आमची जुनी किशन महाराज, असल्यामुळे आमच्याकडे नाना महाराज किशन महाराज साखरेंची आहे. साखरे. हा, नाही किशन नाही, महाराज साखरे. हा, पाठवते किशन मी महाराज फोटो म्हणालात ना? तुम्हाला. हा, किशन महाराज साखरे. हा नाना नाही ताई. महाराजांचे वंशज आहेत ते पण. हम्म. हा, ही आहे ना, मी तुम्हाला याची प्रत, हे फोटो पाठवते. ते पण तुम्हाला हम्म. कोणती मिळेल ती घ्या, नाही का? हम्म. तिथं. तुम्ही कुठं राहता ताई? मी मुंबईला राहते. होय, हम्म. मिळून जाईल. चालेल. ठीक आहे, धन्यवाद. हा, जय श्री कृष्ण. ताई मी आळंदीचा एक पत्ता पाठवते, त्याच्यावर मिळेल तुम्हाला. कुठे? मुंबईला. मुंबईला आहेत. पोस्टाने मागवता येते. मी तुम्हाला आळंदीचा एक पत्ता पाठवते. आता